त्या धाराची मध्ये त्याच घरात जिथे आयतचा दुसरा माणूस 1 लाखाचा चेक घेतोय आणि तुम्ही 10,000 पण तुम्हाला येत, पण तुम्ही बोलताय यार मी लोकांना भेटतो मला काय वाटतं, कारण तुमच्या स्वतःविषयी असलेल्या निगेटिव्ह ऊर्जाने तुम्ही इतके निगेटिव्ह झाला की तुमच्याकडे माणसाच अट्रॅक्ट नाही होत. पण तुम्ही मेहनत करून काय फायदा. सो मेहनतीचं आणि यशाचं जास्त गुणोत्तर नाही, पण यशासाठी मेहनत हवी. मी असं बोलत नाही की यशासाठी मेहनत नको. घरात बसून देव पावत नाही, पण देव बोलतो तुला करोडपती बनवायची माझी इच्छा आहे, मेल्या बाहेर जाऊन जमीन तरीत तुम्ही काय काढ, एक लॉटरीची तिकीट तरी काढ, त्यासाठी ते घर सोड. म्हणून स्वतःविषयी असलेले हेतू जर तुम्हाला चांगले बनवायचे असतील तर आधी स्वतःला ओळखा. कुणाला ओळखा. आणि या जगात तुम्हाला ओळखणारा एकच माणूस आहे, कोण. तर मोठ्याने बोला ना. तुमची बायको पण तुम्हाला बोलते हा माणसाबरोबर 27 वर्ष लग्न झालंय, अजून काय कळत नाही मला, हे सोडतो. सो तुम्ही स्वतःला जोपर्यंत ओळखत नाही तोपर्यंत तुम्ही दुसऱ्याला ओळखू शकत नाही. आणि तुम्ही स्वतःला जोपर्यंत सुधरू शकत नाही, तुम्ही दुसऱ्याला सुधरायला गेला तर सुधरणार नाही. पण तुमच्याविषयी तुमचं मत चांगलं बनवायचं असेल तर तुम्ही एनर्जी लेवलला चांगलं म्हणा, कार्मिक लेवलला चांगलं म्हणा. कार्मिक म्हणजे कर्म. म्हणून प्रेझेंटेशन मध्ये जाताना ह्या उद्देशाने नका जाऊ की मला किती बीवी मिळणार, मला किती कमिशन. हा एक लोअर लेवल विचार आहे, मला बीवी किती मिळणार आणि मला. पण तुम्ही जेव्हा हायर लेवल विचारायला येता नाही ह्या माणसाचा आजार केला पाहिजे, विचार बदलला ना. पहिला विचार काय होता, मला कमिशन बीवी. थोडासा विचार चेंज केला, ह्या माणसाचा आजार. विचार कुठे आला, नाही या माणसाच्या आयुष्यात आनंद आला पाहिजे. विचार अजून काय झाला, अजून एक विचार आला, या माणसाचा हा जर आनंद झाला याचं अख्खं घर. विचार अजून कुठे आला, बघा एक एक डायमेन्शन शिफ्ट होतो. असं जगात 21 पेक्षा जास्त डायमेन्शन्स आहेत. किती, 21 पेक्षा जास्त डायमेन्शन्स आहेत. तुमच्या किती लोकांना नरकात जायला आवडेल, नरकात, नरकात, स्वर्गात लगेच पाठवणारच आहे, लगेच नाही एकदम म्हणजे. स्वर्गात जायला किती लोकांना आवडत, स्वर्गात जन्नत में जाना कितना पसंद है. अरे लवकर सांगा ना सर्वांना. कुणी सांगितलं स्वर्गात नरक आहे. नरक म्हणजे काय, जिथे वेदना, त्रास, दाह, टेन्शन, फ्रस्ट्रेशन. म्हणजे तुम्ही तेव्हा कुठे असता. आणि 90% लोक टेन्शन मध्ये जगतात. म्हणजे कुठे जगतायत, म्हणजे सांगितलं मरायला पाहिजे तुम्ही. मला रोज मरताय, रोज नरकात चढताय. आणि अर्ध टेन्शन त्याच्यामुळे पैसे नाही, त्याचं काय. नरकात ते दाखवलं ना चित्रामध्ये, ते साड्या खुपसतात, तेलात तळतात. हे चित्र बघितलं ना तुम्ही, ते तुम्हाला एक प्रासंगिक इमेजिनेशन केलंय कि आप गलत करोगे ना ऐसा मरोगे, या ऐसा जिंदगी के बाद आपकी मौत के बाद ऐसी हालत होगी. सो आप जब टेंशन में जीते हो, आप कहाँ जीते हो, जरा जोर से बोलो ना. जब किसी के बारे में बुरा सोचते हो तो आप कहाँ जीते हो. तो ज्यादातर लोग कहाँ जीते हैं, तो किसने कहा मरने का जरूरत है. कळतंय का डायमेन्शन्स. नरकात जाण्यासाठी मरायची अजिबात गरज. ऑलरेडी कुठे जगतोय. जेव्हा तुम्ही चांगला विचार करता, दुसऱ्याविषयी भावना चांगल्या निर्माण करता, दुसऱ्याला सपोर्ट करता, ऑटोमॅटिकली तुम्ही कुठे जगत असता. जरा लावली बोला. त्यासाठी मरायची गरज आहे. जीवन असताना जगा ना स्वर्गात. कोणता राम मराय, कोणता रावण मराय. राम रावण तुमच्या आतमध्ये आहे. जेव्हा तुम्ही चांगला विचार करता, तुम्ही कुठल्या मोड मध्ये असता. मोबाईलला मोड असतो ना, एसीला मोड असतो ना, फॅन मोड, टर्बो मोड, माहिती आहे एसीच्या रिमोटला असतो. तसं तुमच्या आयुष्यात एक मोड आहे, स्पिरिच्युअल मोड. जेव्हा तुम्ही चांगला विचार करता, किसी के बारे में तो आप कौन बनते हो, राम. तुम किसी के बारे में गंदा सोचते हो तो कौन बनते हो, रावण. तो कौन कहता है रावण मरा है, किधर जिंदा है. तो तुम्हारी लंका रोज जल रही है, तुमची लंका रोज जलते. काही देवळात जायची गरज नाही. कौन कहता है कि मंदिर में जाना जरूरी है, कहीं जरूरी नहीं. अपने आप का घर मंदिर बनाओ तो भगवान आके खुश बसना शुरू हो जाएंगे. स्टोरी सांगतो, एक समजून घ्या. एक शिवाचा भक्त होता, शंकराचा प्रचंड भक्त होता. सकाळी 3:30 ब्रह्ममुहूर्ताला उठायचा आणि सगळं फूल वेल बेल बिल सगळं 4 तास तो त्या पिंडी भोवती बघून पूजा करायचा.
आणि ते मंदिर अशा ठिकाणी होते, बाजूने ओढा व्हायचा, त्या ओढ्यात धुळधुळ पाणी व्हायचं. एक धनगर होता, धनगर. त्याची तो मेंढर घेऊन सकाळ सकाळी निघायचा, एका हातात काठी एका हातात घोगडं. तर त्याने याची पूजा बघायला ह्यालाही वाटलं की मी पण भगवान देवाचे काहीतरी देव नावाचे आहे, तर माझ्या आयुष्यात छोटी मोठी दुःख आहे, तर देवाला मी पण जाऊन सांगतो. एका हातात तो फुलं घ्यायचा, एका हातात काठी असायची आणि दुसऱ्या त्याच हातात घोगडा असायचा. आता पाणी कुठे घ्यायचं, त्याला प्रश्न पडायचा. पाणी, कारण तो बघायचा ना हा माणूस पिंडीवरती काय होतायचा, त्याला प्रश्न पडायचा पाणी. मग हा काय करायचा, चूळ भरायचा आणि जाऊन फुलं व्हायचा, बेल व्हायचा आणि चूळ भरायचा त्या पिंडीवर. आणि हे चूळ भरल्या त्या माणसाला जो 4 तास पूजा करत असत, त्याला अजिबात असा राग यायचा ना, तो त्याला मूर्ख बोलायचा, गाढव बोलायचा, तुला अक्कल नाही, तुला कळत नाही, मी 4 तास केली पूजेची, तू काय केलीस, पाठ लावलीस. तो काही बोलायचा नाही त्याला. तो आपला बिचाराचा पाया पडायचा आणि आपल्या कामाला त्यांच्या मेंढरासकट जायचं. असा रोजचा कार्यक्रम चालू होता. हा 4 तास पूजा करायचा, हा यायचा आणि त्या पिंडीवरती चूळ भरायचा. हा त्याला बोलायचा, देव कोपे, देव शाप दे, तुझं काय खरं नाही, असं चूळ भरतात का, असं तुंबतात का देवावरती. काही त्या माणसाला उलट उत्तर द्यायचं नाही, गपचूप ऐकायचा, देवाला नमस्कार करायचा आणि आपली मेंढरं घेऊन रोज जायचं. काही वर्षानंतर दोघेही मेले आणि वरती गेले. तुम्हाला काय वाटतं स्वर्ग कुणाला मिळाला असेल? हॅलो, का का त्याचा हेतू चांगला होता, भक्ती होती. अजून हा 4 तास पूजा करून तो दिवसभर त्या धनगराला शिव्या घालायचा. पण तो धनगर त्याला 4 शब्द पण न बोलता देवाने तीच खरी भक्ती मानली आणि त्याला स्वर्ग दिला, ह्याला नरकात पाठवलं. सो म्हणून आपको इबादत करने के लिए 4 घंटा बैठने की जरूरत नहीं, 4 पर किसी के बारे में अच्छा सोचो. म्हणून तासन तास घंटा वाजवायची, झोपलेल्या माणसाच्या आयुष्याची घंटा वाजवा, देव त्यालाच पुण्य समजेल आणि तुम्हाला स्वर्गात पाठवेल. समजतंय का? हॅलो, पण घंटा तुम्ही घराच्या बाहेर येतच नाही. आपला ब्लेझर घालता, बिल्लाला होता, गुड आयएमसी नाही भेटली पण आपल्याच घरात. कुठे आयएमसी, घर आयएमसी. सो ध्यान से समझो, कोई पूजा पाठ अर्चा करने की जरूरत, हाँ टाइम है तो करो, टाइम है तो आप जरूर करो, लेकिन काम छोड़ के करने जाओगे भगवान लात मार के भगाएगा. देवाला तुम्ही तुमचा काम धंदा सोडून जर त्या पूजा अर्चेत बसला, तुम्हाला स्वर्ग मिळणार नाही. म्हणून गोरा कुंभार कुठे भेटायला आला, कुंडलिकेला. सो म्हणून धर्म अर्थ काम मोक्ष. काय बोलत जरा मोठे बोला. धर्म अर्थ काम मोक्ष. धर्म म्हणजे धरून ठेवणारी गोष्ट धर्म. धर्म म्हणजे हिंदू मुस्लिम नाही, ख्रिश्चन नाही. धर्म म्हणजे धरून ठेवणारी गोष्ट म्हणजे धर्म. धर्म अर्थ काम, काम म्हणजे धर्म, मोक्ष म्हणजे देवा मिळतो. सो तुम्हाला जर देवाने विचारलं पुन्हा जन्माला येतेस का, काय बोलाल? येस बोलाल? नाही, परत 9 महिने 9 दिवस आतमध्ये राहायचं, एवढा लागेल परत कोण भेटेल याची गॅरंटी पण नाही. आज भेटल्याचं घर नाही, त्याला पुन्हा कोणी लब्धी करायची, कॅसेट रिवाइंड करून ऐकायची आहे ना. हे सोड येस बोलताय बरोबर. तर तुमच्यापैकी एकटे जण पुन्हा जन्म घ्यायला तयार नाहीये. हा 20 बोलतात बरोबर, एकटे झाल्यावर बोलताय ना. 30 मिळाले तर चालेल. देखा कितना सेल्फिश इंसान है, चेंज करायचं. सो मीन्स नोबडी वॉन्ट्स टू कम अगेन इन दिस प्लॅनेट. का आयुष्यात इतके त्रास, इतके कंटाळा कटकट आपल्याला जमलोय ना, आपल्याला आपण बोलतो ना जीव नकोसा झालाय. बोलता की नाही का झालाय? म्हणून तुम्हाला धर्म अर्थ काम मोक्ष 4 पिलर कळत नाही. आणि आपल्याला कोणी शिकवलं, आम्ही शिकायला गेलो पण नाही. म्हणून हे शिका, समजून घ्या. उगा 4 तास लाईनीत उभा राहून देवाचं दर्शन घेऊ. 4 माणसांना भेटा. किती माणसांना दिवसाला? लावडी किती माणसांना? त्यांच्या जीवनात भले त्यांनी प्रोडक्ट नाही घेतला, आनंदाचे 4 बोल बोला. त्याच्या आयुष्यात त्याला मोटिवेट करा. काय करा? उसको मोटिवेट करो. ऐसा कर सकते हो, कोई टेंशन नहीं, भले अपनी फटी उसको बोलो तू सिला सकता है.
ती अपनी पड़ी है, इसको जाके मोटिवेट करो. So that's called पुण्य. So that's called रामा. राईट, समजतंय? सो तुम्हाला ते प्रत्येक गोष्ट काउंट केलीच आहे तुमच्या प्रारब्धात. आणि म्हणून मी तुम्हाला लिहून देतो, हे मार्केटिंग शिवाय तुम्हाला कुठेही घडू शकत. नोकरदार माणूस जाऊन दुसऱ्याला मोटिवेट करू शकतो का? धन्यवाद. हेलो, आपणच करू शकतो ना. आप जाके किसी को डिमोटिवेट करते हैं या मोटिवेट करते हो? तो उसमें क्या मिल सकता है आपको? दुआ, पुण्य मिल सकता है ना. और जितना आपका पुण्य का अकाउंट हेवी, आपको मोक्ष मांगने की जरूरत नहीं क्या? अगर मोक्ष भी नहीं मिला, अगले जन्म में आपको अच्छा प्लेसमेंट मिलेगा. सिंपल. किती लोक ज्योतिष शास्त्र मानतात? आहे, ज्योतिष हे शास्त्र आहे, मी पण मानतो. फक्त ते टायमिंग फिट करता आलं पाहिजे. आपण बोलतो ते चंद्र डोक्यावरती आला होता आणि रात्र होती, तेव्हा हे बोंबलत बाहेर आले. तर झेंडा लागला होता गावात, तेव्हा हे जन्माला आलं. त्याला टाइम लागतो, काय लागतो? आणि झोन लागतो. तर तुमची कुंडली प्रॉपर येते. हॅलो, हे शास्त्र आहे काय? सो ज्योतिषशास्त्र हे खरं आहे जर टाइम फॅक्टर व्यवस्थित दिला तर. आता सांगा, मुकेश अंबानीच्या मुलाचं नाव काय? तुम्हाला काही कन्सेप्ट क्लिअर करतो. मुकेश अंबानीच्या मुलाचं नाव काय? आकाश आणि आनंद, बरोबर ना? ते जिथे जन्माला आले त्याच शहरात बाजूला कोणतरी झोपडपट्टीत जन्माला आला असेल ना, सेम टायमिंग. कुंडली काढणारी लोकांना विचारा, टाइम झोन किती स्लॉटचा लागतो? अर्ध्या तासात सेम टायमिंग मध्ये सेम कुंडली येते. येस नो? म्हणून विचारतात प्लेस, बर्थ डेट आणि बर्थ टाइम. येस नो? ते विचारतात नक्की. मग त्याच मुंबई जेव्हा मुकेश अंबानीचा मुलगा आकाश आणि आनंद जन्माला आला असेल, तेव्हाच बाजूच्या झोपडपट्टीत कोणतरी जन्माला आला असेल. टाइम झोन सेम आहे, टाइम सेम आहे, डेट सेम आहे, कुंडली पण काय पाहिजे? सेम जरी आले तरी तो झोपडपट्टीत जन्माला आणि हा कुठे जन्माला आला? बंगल्यात. असं का? मग शास्त्र चुकीच आहे. सो प्रारब्धाचा सिंपल अर्थ आहे मागच्या जन्मातलं केलेलं कर्म. कळतंय का? आणि मग आपण वैतागतो आयुष्यात आणि बोलतो काय झालं देवाने जन्माला? ते जन्मांना तुमच्या कर्मामुळे आलात तुम्ही. कळतंय का? तुम्हाला जर देवाने ऑप्शन दिला असता, धीरूभाई अंबानी, तर किती लोकांनी घेतला असता लगेच? सगळे हसतायत, मीच घेतला असता पहिला. यस और नो? तो अभी मैं स्पिरिचुअल, मेरा एक प्रोग्राम है जानो तो मानो, उसमें से एक चीज सिखाता हूं. आपने अपने माँ बाप को सिलेक्ट किया है, तुम्ही तुमच्या आई वडिलांना सिलेक्ट केलंय. त्यांनी तुम्हाला सिलेक्ट केलेलं हे फक्त वे आहे, ते पाक आहे. सो तुम्ही तुमच्या केलेल्या प्रारब्धामुळे जन्माला आलेला आहात. मग जे काही काशी केले ना गेल्या जन्मात, ती नीट करा या जन्मात. हा, मग त्यासाठी बोलते काशी करा, बोलतो ना, काशी कर नीट तुझी, असं बोलतात ना लोक. सो दॅट मीन्स व्हॉट? ती काशी म्हणजे काय? त्यातनं मुक्ती पाहण्यासाठी एक डेस्टिनेशन आहे. आर यू गेटिंग माय पॉइंट? बोला काशी कर बोलतात ना लोक. काशी नीट काशी घाल ना तुझी, असं बोलतात ना. तो काशी आहे ना, तिथे तुम्हाला त्या गोष्टीत काय मिळते? मुक्तता. सो तुम्हाला तुमची नीट काशी करायची असेल, करायची आहे का? हॅलो, तर रोज 4 माणसांना भेटा. किती माणसांना? आणि त्यांना जाऊन मोटिवेट करा. तो पैसे देईल, क्लोजिंग देईल, नंतरची गोष्ट आहे. पण दाखवणं एवढं तर बोलेल, आता मी सुसाईड करणार होतो, आज एक दिवस टाळतो. हा माणूस आला ना, जरा जगण्यासाठी उमेद देऊन दे. वाचला तो, नंतर मरेल त्याची गोष्ट. पण तो एक दिवस तुम्ही त्याचा टाइम झोन चेंज केला, त्याबद्दल देव तुम्हाला काय देईल? पुण्य. काय देईल? हॅलो, काय देईल? आणि अशा कित्येक छोट्या छोट्या पुण्याने तुमची पुण्याची बँक वाढते आणि तुमचं प्रारब्धाचा मागचा आहे ना, डायल्यूट होतं. काय होतं? हॅलो, सो लेडीज, मला एक प्रश्न विचारतो. चहा खूप गोड झाला आणि तुम्ही 10 लिटर चहा बनवलाय आणि तुम्हाला काय, अरे बापरे, अख्खी गोड होती की काय? आता काय करायचं? चहा फेकून द्यायचा की पाणी ओतायचं? पाणी टाकायचं. काय टाकायचं? पाणी की दूध? पाणी टाकल्याची चव काय होईल? पण दूध टाकल्याचं काय होईल? डायल्यूट होईल. सो हे दूध मीन्स व्हॉट? सो चांगलं कर्म. हॅलो, सिंपल. कळतंय का? मग हे चांगलं कर्म करा. तुम्ही आयएमसीत आलाय ना,
मग जाऊन भेटणार हो 4 माणसांना. का जीव जातो तुमचा? घरात 4 माणसं जीव काढतातच ना, बरोबर ना? जे केस गेले त्याला स्टोन झालाय. सो मला सांगा, ते घरात आपल्या राहण्यापेक्षा कोणाच्या घरात राहा. मैं तो बोलता हूँ अपने घर में आप लोगों को इज्जत देता है, चलो जिसको साथ दे घुमा के लाया, आज ऐसा घुमाती है, ऐसा घुमाती है, ऐसा घुमाती है, इस साला शादी क्यों किया मैंने? लेकिन वही दूसरे के घर में जाएंगे तो साहब जी आओ, बैठो जी साहब, खाना खाओगे, चाय पियोगे, सब पूछते कि नहीं पूछते? तो उसके घर में जाके उसका प्रारब्ध तो वो डाइल्यूट करो, उसको 4 अच्छी बातें बताओ, उसको एक मोटिवेट करो, उसका एक हेल्थ का इश्यू सॉल्व करो, तो आपको जाके क्या बोलेगा? भगवान जैसे मिले आपको. आपको लोग बोलते की नाही बोलते? जर डायबिटीज गेला तो काय बोलतो तुम्हाला? देवासारखे भेटला का? आता पायास कापायची वेळ आली. सो त्यातून त्या हिमालयन बेरी आणि डायबो केअर मधून तुम्हाला किती मिळाले असतील? 50, 100, 200, 300 किती मिळतात? रिटेल प्रॉफिट किती आहे? 40 रुपये ना. ते चहा पिण्यामध्ये जाण्यातच गेले. आपल्या हातात काय? बीवीचं कमिशन किती मिळणार आहे? बीवीचं किती भेटणार आहे वरती? 25. हे टोटल मिळून सगळे मिळून किती? 100 है ना. 100 रुपयासाठी जीव किती काढतो आपण? त्याला डायबिटीस कसा होतो, मग तो असाच का होतो, मग पॅन्क्रियास कसं बिघडतं, त्याची हिस्ट्री जॉग्राफी सांगतो ना. बॉडी काय, वात पित्त कफ सगळं सांगतो ना. मग स्ट्रक्चर असं आहे तुमच्या बॉडीचं, ते सगळं सांगतो ना. आयुर्वेदिक डॉक्टरच बनलाय तुम्ही आता, बरोबर? आणि या सगळा उपद्याप करून तुम्हाला येतात किती? 100. जर तुम्ही 100 साठी काम करणार असाल तर तुम्ही जास्त नाही राहणार आहे कंपनी. पण तुम्ही तुमच्या प्रारब्धाला डायल्यूट करायचं असेल, तुम्हाला पुण्य कमवायचं असेल, तुम्ही हजारो वर्ष कंपनीत राहाल, पुढच्या जन्मात पण आयएमसी मध्ये जॉईन व्हाल. समजतंय का? सो म्हणून तुम्हाला आयएमसीत काम का करायचं आहे? तुमचं बॅकएंड जे बिघडलं ना त्याला रिपेअर करायचं आहे. हॅलो, समजतंय का? आर यू गेटिंग माय पॉइंट? म्हणून आज हे सिक्रेट तुम्हाला रिव्हील करायचे आहेत. मला हा प्लॅटफॉर्म खूप का आवडतो माझ्या आयुष्यात. मी माझ्या आयुष्यात ट्रेनर बनायसाठी आलोच नव्हतो या इंडस्ट्रीत. मी या इंडस्ट्रीत आलो होतो की माझ्या वडिलांचं कर्ज होतं, आणि मराठी माणूस आणि कर्ज ज्या आईला जन्माला यायच्या आधीपासून कर्ज असतं त्याच्या डोक्यावर. आईचं कर्ज, वडिलांचं कर्ज, जन्माचं कर्ज, भावकीचं कर्ज, गावकीचं कर्ज. तो येणं म्हणजेच काय आयुष्यात? सो जेव्हा 12वी सायन्स पास झालो, वडिलांची नोकरी गेली, वडिलांनी सांगितले एवढे एवढे हप्ते भरायचे, तुला जॉबला जावं लागेल. 300 रुपयाचा जॉब होता, 12 तास काम, 1 तासाची लंचची सुट्टी, संडेला पण तो बॉस बोलवायचा. आणि त्यातून मला नेटवर्क मार्केटिंग मिळाली. मलाही करायचं नव्हतं, मलाही आवडत नव्हतं. हे कोणाचं खायचं घरचं, आणि आपण काय बोलतो? हा, वयाचं दुसऱ्याचं. कोणी सांगितलं लपडी? असं मला वाटायचं की लपडी आहे, सांगितले कुणी? आपलं घर सोडायचं, जायचं, समजवायचं. सो ह्या गोष्टींचं नंतर मला कळालं की आपण 300 चे 350 कमवू, 350 500 कमवू, पण त्याच्या पलीकडे जेव्हा मी ऍडव्हान्स ट्रेनिंग जसं आज तुम्ही करताय अशा ट्रेनिंग जेव्हा अटेंड करायला लागलो, तेव्हा मला अलग डायमेन्शन्स कळायला लागले की नाही यार, ह्यात पैसा नाही आहे. आणि जितका पैशाच्या मागे पळणार तितका पैसा काय करणार? कुत्र्यासारखं पळवणार. कुणासारखं? आणि लोक बोलतात ना का कुत्र्यासारखं पळते, आपलं घेतंय काय, घेतंय काय, तुळशी घेणार का? तुळशी 2 थेंब सकाळी, 2 थेंब संध्याकाळी. झोपल्यानंतर उठायच्या आधी काय झोपल्यावर 2 थेंब. सो या सगळ्या गोष्टी लोक आपल्याला काय बोलतात? कुत्र्यासारखाच पळतो. हे सोडलो. मग तुम्ही पैशाच्या मागे जेव्हा पळणार तर तुम्ही काय बनणार? कुत्रा बनणार. लिटरली सांगतोय, वाईट वाटेल ऐका. मग पैशाच्या मागे पळू नका. स्वतःमध्ये अशा काही अट्रॅक्टिव्ह गोष्टी निर्माण करा
जेणेकरून तुम्हाला लोक भेटली पाहिजे आणि हे होऊ शकतं, हे पॉसिबल आहे. म्हणून IMC ला ते बीवी पीव्ही त्याच्यात काउंट नका करू. तुम्ही थोडा ऍडव्हान्स लेवलला आला म्हणून सांगतोय. नॉर्मली आता पण असा विषय मी कधीच कुठल्या LDP घेतलेला का? हॅलो, आता पहिल्याच LDPला मी आला असता, अशा काही सत्संग केला असता, तुम्ही लोक बोलला असतं या कोयती कसं काढायचं सोडून हे काय सांगतोय, राम रावण स्वर्ग नरक, याला आपल्या येतील 4-2.5-3 वर्षानंतर या गोष्टी बोलतोय. म्हणून त्या 100 रुपये जाऊ नका, त्या 150 रुपयासाठी जाऊ नका. इंटेन्शन डायमेन्शन बदला. दोन गोष्टी काय बोललो, इंटेन्शन आणि जरा जोरात बोला. इंटेन्शन. मला या आयुष्यात 1 डिग्री 1 सेंटीमीटर चेंज करायचं आहे. आणि जर माझ्या बोलण्याने याच्या आयुष्यात तासभर 1.5 तास 2 तास 4 तास 5 तास जर त्याला बरं वाटणार असेल, बघा तुम्ही आजारी माणसाच्या घरात जातो, तुम्ही जेव्हा बोलता ना त्याला तासभर कसं वाटतं? येस और नो? यस. सो त्यावेळेला तुम्ही त्याच्यासाठी देवदूत असता. कोण असता? देवदूत. त्याला कोणी साथ दिलेली नसते, त्याच्या घरच्यांनी घरचे मैत्रिणी असतात. त्याला डॉक्टर बोलतो याला ठेवा व्हेंटिलेटरवर, ठेवा याला डायलिसिस वरती, ठेवा याला याच्यावरती आणि येऊन या माझ्याकडे. पण तुम्ही जेव्हा त्याला जाऊन सांगता ना हे पॉसिबल आहे, भले त्यावेळी तुम्ही खोटं बोलता की खरं बोलता ही नंतरची गोष्ट आहे. होईल की नाही होईल तुम्हाला पण माहित नाही. पण तुमचा जो आत्मविश्वास असतो त्याला सांगण्याचा, ते आत्मविश्वास त्याचे सेल्स चेंज होतात. त्याचा ओरा, त्याची एनर्जी काय होत असते, चेंज होत असते. आणि त्याला पण वाटतं की हा हे पॉसिबल आहे. राईट? सो हे जेव्हा तुम्ही ताकदीने बोलता तेव्हा त्याच्या एनर्जी, ओरा, त्याच्या थिंकिंग प्रोसेस मध्ये चेंज होतो आणि तो तुम्हाला जाताना बोलतो धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल. आता मला काहीतरी वाटतंय, याचे काहीतरी करू शकतो. आणि तुमच्यामध्ये तो माणूस शोधत नाही, तो काय शोधत असतो? देव. लावली तो तुम्हारे अंदर ना अल्लाह ढूंढता है, भगवान ढूंढता है. कौन कहता है भगवान इस दुनिया में है नहीं? भगवान है, लेकिन ढूंढने के लिए आपको जाना पड़ेगा. सो आर यू गेटिंग माय पॉइंट? सो ना IMC आहे ना, हे फक्त मार्केटिंग क्षेत्र नका समजू. हे तुमचं प्रारब्ध चेंज करण्याचा प्लॅटफॉर्म समजा. आणि तुमचा प्लॅटफॉर्म चेंज झाला ना, तुम्हाला तुमच्या भविष्याची चिंता राहील जाऊ. हॅलो, मुकेश अंबानीला रेसिंगची चिंता असेल, पोराची फीस भरायची आहे, त्याला स्कूल आणायची आहे, त्याला सायकल घ्यायची आहे, ही चिंता आहे नाही ना. सो जेव्हा तुम्ही हे गिअर चेंज करता, पैसा तुम्हाला फॉलो करायला सुरुवात करतो. आर यू गेटिंग माय पॉइंट? म्हणून आयुष्यात संधी 10 वेळा मिळेल, पण वेळ 10 वेळा मिळणार. समजतंय का? आणि म्हणून आम्ही जे रागवतो ना त्याच्या मागचं कारण हे आहे, आजपासून 20-22 वर्षापूर्वी आमच्या सिनियरने आम्हाला आई बहिणीवरनं शिव्या दिल्या. कशावर? MC तेरे को नहीं करना, इधर से निकल. आणि तेव्हा मला त्या टायमिंगचं महत्व कळालं. राईट? सो टाइम झोन मिस नका करू. काय कस्टमर जातील येतील, टीम गेली नवीन येईल, पण वेळ गेला पुन्हा येणार. सो आम्हा सर्वांना हा कुठला लाईफ आहे? सेकंड लाईफ. येतो नो? मग ते पहिल्या लाईफ सारखं जगायचं की चेंज करून जगायचं? लावली नक्की. मग त्यासाठी आतून पहिला बदल घडवणं गरजेचं आहे. सो म्हणून आजच्या टॉपिकचं नावच आहे बिलियनियर माइंडसेट. सो झाकले बोट कितीची हो? जरा मोठ्याने बोला, झाकले बोट. अहो जरा जोरात बोला ना, झाकले बोट. 1.5 लाखाचं आहे भावाचं. सव्वाशे करोड मरताय बोलायला? 1.25 करोड बोलायला मरताय का? GST लागणार तुम्हाला? हा, बोलायला काय लागतं? बोला ना. 1.25 करोड. सव्वाशे करोड बोला ना. 1.25 करोड मध्ये काय येतं? काय येतं 1.25 करोड मध्ये? पण बंगला पण मोठा म्हणा, तसा तर लाखात पण बंगला म्हणतो मोठ्याचा. सो मी 3-4 वेळा विचारलं झाकली बोट. कळतंय आपले किती मेकॅनिझम लोच्या आतमध्ये? मेकॅनिझमचा लोचा कळतोय? सो विचार करा किती गिअरअप चेंज करावं लागेल. तुम्ही जर IMC च्या ट्रेनिंगला नसताय, कोणी शिकवलं असतं तुम्हाला?
मग मला सांगा पीएमपी टीमचा आणि पीएमपीच्या लीडरचा तुम्ही किती मनापासून आभार मानले पाहिजे? या सगळ्या गोष्टी शिकवणार. मी बोलायचं ना तुम्हाला, मी 12-13 लाख रुपये घालवले शिकण्यासाठी. या सगळ्या गोष्टी शिकणार. माझ्याकडे 1000 प्लस पुस्तक आहे आणि माझ्याकडे जवळजवळ 100 प्लस स्पिरिच्युअल पुस्तक आहे. एका पुस्तकाची किंमत 750-800 रुपये पण आहे. राईट? सो मला हे सांगायचं आहे तुम्हाला की झापळे ग्रुप 125 करोडची कार किंवा 1.25 लाखाची त्यावेळेच्या हिशोबाने बरोबर आहे. तो जवळजवळ आजपासून 100-150 वर्षापूर्वीचा गणित आहे. आज गणित बदललंय. 125 एक 100 करोड म्हणजे 1 बिलियन. 100 करोड म्हणजे 1 बिलियन. 10 लाख म्हणजे 1 मिलियन. तुम्ही ऐकलं असेल ना, मिलियन 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 मिलियन. 10 लाख म्हणजे काय? 1 बिलियन. आणि 100 करोड म्हणजे 1 बिलियन. सो आजचं जे आहे हे लाखपती आणि करोडपतीचं नाही, 100 करोडपतीचं आहे. म्हणून आजचा प्रोग्रामचं नावच काय? जरा जोरात बोला. काय? सो म्हणून मी नेहमी सांगतो आयुष्य हे वारंवार मिळतं, पण हे आयुष्य एकदाच मिळालं. आयुष्य हे वारंवार मिळतं, पण हे आयुष्य सेम आयुष्य पुढच्या जन्मात नसेल. म्हणून जे काय मागायचं ते कसं मागा? वरच्याकडे कसं मागा? भरभरून मागा. कसं मागा? सो देणाऱ्याला मजा आली पाहिजे. कुणाला? तो देणार कुठे आहे? वरतीच का खाली का नाही? असं का म्हणत ए देवा देवाला अक्कल वाढ. सो त्याचं कारण आहे चक्र अशी अशी वरती जातं, कुंडलिनी अशी अशी वरती जाते, अशी जात नाही. सो खूप त्याला आध्यात्मिक स्पिरिच्युअल बेस आहे. म्हणून आपण देव वरती बघतो. खरं म्हणजे वरती म्हणजे वरती आहे का? पृथ्वी गोल आहे. तुम्ही वरती बघता तेव्हा कुठे बघत असता? हॅलो, पृथ्वी गोल आहे ना? तुम्ही इकडे आहात. तुम्ही वरती बघता तेव्हा कुठे बघत असता? वरती नसता, ते इकडे असतं. समजते का? सो एव्हरीवेअर देयर इज अ सेम. सो हे कन्सेप्ट समजून घ्या. खूप सोपं आहे पैसे कमवणं. फक्त गेअर चेंज केलेत ना, तर पहिला गेअर चेंज करा. चला, कमवेल तर 100 करोडच्या खाली कमवणार नाही. बोलायला सुरुवात करा. कमवेल तर 100 करोडच्या खाली कमवणार नाही. सो एक सिंपल गणित सांगतो सायकोलॉजी मधलं. शाळेत गेलेला तुम्ही? बोला ना मोठे. सो तुम्हाला शाळेत नेहमी सांगितलं जायचं, अरे तुला 60% पाडायचे तर 90%चा अभ्यास कर. 60-70% पाडायचे, 90%ची काय ठेव? लिमिट ठेव. तुला जर 50% पाडायचे असतील तर 75%ची टार्गेट ठेव. तसं तुम्ही 100 करोड बोलला तर 100 करोड मिळणार का? कमीत कमी 80 करोड मिळाले. वाईट काय? 70 करोड मिळाले. वाईट काय? हॅलो, म्हणून जे मागाल ते जे मागाल ते कसं मागा? पण आपण मागताना कसं मागतो? कमीत कमी. तुमच्या शब्दांमध्ये बघा काय असतात? कमीत कमी मला एवढं तरी. जास्तीत जास्त का नको? आपण स्वतःला सांगितलं बोला नाही. मिळणार म्हणजे मिळणार म्हणजे असं बोलून मिळालं तर मिळालंच. नाही बोलून काय होणार होतं? तेच होणार होतं ना. बोला तरी कमीत कमी. राईट? समजतंय का? सो हा बिलियनर माइंडसेट सांगतो तुम्हाला जीवनात मान सन्मान पैसा कमवायचा आहे का? लवकर बोला. तुम्हाला तुमचे शब्द पूर्ण करायचे आहेत का? तुम्हाला तुमचं आयुष्य आरामात आणि विना कटकट जगायचं आहे का? जर तिसरा प्रश्नाचं उत्तर येस असेल तर तुमचे पहिले 2 प्रश्न विसरून जा. हॅलो, जर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर येस असेल ते वरचे 2 प्रश्न विसरून जा. कारण तुम्हाला या जगात आरामात काहीच मिळणार नाही. आरामात जर मिळत असतं तर तुम्हाला इथे यायची गरज होती का? सो हा मानसिकता पाहिजे मधला की मला जर पाहिजे 2 प्रश्नांची उत्तर हवी असतील येस मध्ये, तर खालच्या प्रश्नाचं उत्तर मला नाही मध्ये द्यावं लागेल. इथून पुढे आयएफसीत काम करताना कुठलीही कटकट आली ती मी सहन करायला, कुठलाही त्रामा झाला ते मी सहन करायला तयार. मग या कटकटीवरती उपाय काय?
अजून देवादी देव कोण आहे? का उत्तर द्या लवकर. तो शांत असतो. जेव्हा काय झालं, समुद्र मंथन झालं तेव्हा काय निघालं? अमृतासाठी काय चालू होती? मारामारी. विषयासाठी कोणी मारामारी केली, पहिले कोणाला प्यावं लागलं? बरोबर ना? म्हणून देवादिदेव महादेव आहे. मग तर ती कटकट जर देवाने केली नसती तर काय झालं असतं? सगळं जगात काय झालं? राईट. सो ते प्रेमपूर्वक पिलं गेलं सृष्टीच्या बचावासाठी. म्हणून ते देव काय बनले? जरा मोठ्याने बोला, काय बनले? बस सगळ्यात सोपा उपाय आहे, जी लफडी आहे त्याच्यावरतीच प्रेम करा. कुठली लफडी? ती लफडी नाही. कस्टमर लाट मारतोय त्याच्यावरतीच प्रेम करायचं. कस्टमर नाही बोलतो त्याच्यावरतीच प्रेम करायचं. ज्या गोष्टीचा तुम्हाला त्रागा वैताग कटकट वाटते त्याच्यावरतीच काय करा? प्रेम करा. हे बोलते हे तर मजेशीर काम आहे. राईट. इथं काय माइंडसेट चेंज करा. काय चेंज करा? कस्टमरने हाकलून दिलं की वाईट वाटण्याऐवजी काय वाटलं पाहिजे? अरे लय भारी, आज 2 जणांनी हाकलून दिलं. हॅलो, 2 जणांनी. आणि तुम्ही कसं सांगता हाकलून दिलं 2 जणांनी? तुम्ही ते सांगणार काय जागा? हाकललं मला 2 जणांनी, काय सांगणार? सो बघा तुमची एनर्जी चेंज होते. हॅलो, आर यू गेटिंग माय पॉइंट? आज 12 प्रेझेंटेशन झाले. 12च्या 12 जणांनी असं एकेने पायाला पकड, एकेने झिज्जा पकडल्या, एकेने गळा पकडला. असं मारला मला. आयुष्याचा त्रासच संपवून टाकला. हॅलो, ते जे रडत सांगायला सुरुवात केली तर काय तुम्ही अजून निगेटिव्ह ओरामध्ये जातात. सो आज नंतर तुम्हाला सगळ्यात जास्त त्रास कुठल्या गोष्टीचा होता? आयएमसी करता जल्दी कौन सा चीज का आपको अच्छा लगता है आईएमसी में रोज काम करने के? फील्ड वर्क. अजून दुसरं घर से बाहेर निघणं. अजून लोकांना त्याचं सोल्युशन सांगितलं. पण तुम्हाला कटकट कुठल्या गोष्टीची वाटते आयएमसीचं काम करताना? लोक नाही घरात बाहेर पडणं, लोक नाही म्हणतात त्यावेळेस. लोकांना जाऊन सांगणं, लोक नाही म्हणतात. लोक वेळ देत नाही. अजून हे जर सगळ्यांनी जज केलं असतं तर काय झालं असतं? लोक तुमची वाटत बघत बसतात पंढरपुरात. कधी एकदा मॅडम येत आहेत आणि कधी मी घरातले पैसे देते. असं झालं असतं तर काय झालं असतं? विचार करा. जस्ट चेंज करा डिग्री. तुम्हाला इथे यायची गरज लागली असती? तुम्हाला माझ्या शिव्या खायची गरज लागली असती? तुम्हाला 2.5 द्यायची सवय लागली असती? तुम्हाला घर सोडून इकडे यायची गरज लागली असती? देवाने हे मुद्दाम केलं. मागची लफडी सोडून काढायची ना. इसलिए भगवान ने आपको तकलीफ देने के बगैर सक्सेस देने वाला नहीं. सो बेटर आहे या सगळ्या कटकटीवरती काय करा? जरा जोरात बोला ना. प्रेम करा. मोठ्याने बोला ना. प्रेमाने बोला ना. असं सांगितलं ते असतं ना कॉन्स्टिपेशन वाला आयटम, उसको हंसने बोला ना हसताय. हे वाटतं ना कटकट, त्याच्यावरती आज नंतर काय करा? सो माझ्या आयुष्यात मला हे सगळ्या गोष्टी शिकण्यासाठी 10-15 वर्ष गेली. आणि ज्या गोष्टीचा तुम्ही तिरस्कार करता ना, स्पिरिच्युअल सांगतो ती गोष्ट वारंवार तुमच्या लक्षात येते. ज्या गोष्टीचा तुम्ही हेटरेट करता, टाळाटाळ करता, तीच गोष्ट फिरून फिरून काय होते? लावली बोला. तीच गोष्ट फिरून फिरून. मग ती गोष्ट टाळायची असेल तर काय करा? त्या गोष्टीवरती प्रेम करा. म्हणून तुम्हाला मी पहिल्या मेडिटेशन मध्ये सांगितलं, ज्याने तुम्हाला त्रास दिलाय त्याला काय करा? जरा मोठ्याने बोला. लावली बोला. थँक्यू बोला. तुम्हाला गुजराती माणूस आणि मराठी माणसाला फरक सांगू का? हॅलो, 2 मराठी भावांची भांडणं चालले 2 गुंठ्यांवर. 20 वर्ष केस चालू आहे कोर्टात. कुठे? कोर्टात. किती गुंठ्यासाठी? 2. आणि तेच गुजराती 2 भाव आहेत. ते बोलतात तुझा पटत नाही, माझं पटत नाही, तुला माझी जागा जास्त हवे, ती पण घे, माझं घर पण घे, 5 वर्षांनी पुन्हा भेटू ह्याच गावात ह्या शहरात. तुझी प्रॉपर्टी जास्त आहे की? ते चॅलेंज घेऊन काम करतात. आपण चॅलेंज घेतो तुला रस्त्यावर आणण्यासाठी. मी रस्त्यावर येतो.
इसको तो Yes. तेरे को साला रोड पे लाने के लिए मैं रोड पे आएगा. इंटेंशन कितना क्लियर आहे. तोच गुजराती माणूस बोलतो तू हे सगळं ठेव, हे वडिलांची जागा, वडिलांचं घर सगळं ठेव, तू पण या शहरात राहतो, मी पण या क्षेत्रात 10 वर्षांनी पुन्हा भेटू, तुझी प्रॉपर्टी वाढते की ते पुन्हा त्या गल्लीत जात नाही, धंद्यात जातात, धंद्याची गल्ली सोडत नाही आणि आपल्या भागापेक्षा दुप्पट प्रॉपर्टी आपण त्याच्या विरुद्ध करतो. हे सो मग ती निगेटिव्ह ऊर्जा जर सकारात्मक ऊर्जा आयएमसी मध्ये वापरली तर काय होईल? अरे जे काम तुमचं 5 वर्षात होणार आहे ते 5 महिन्यात होईल. किती महिन्यात? फक्त 5 महिन्यात. तुम्हाला महाराष्ट्राचा सर्वे सांगू का? मी आता काही वकील मित्र आहेत आमचे, महाराष्ट्रात सगळ्यात जास्त दिवाणी खटले हे जागेवर नाही आणि त्याच्यात पण सगळ्यात जास्त खटले भावाभावांमध्ये. ही दुर्दशा महाराष्ट्राची. आणि त्याच्यात एक सर्वे केला गेला तर प्रॉपर्टी हार्डली 10 लाख 15 लाखाच्या वरती नाहीये. किती लाख? हॅलो, किती लाखाच्या वरती नाही? म्हणजे 15 लाखासाठी 15 वर्ष केस चालू आहे. इथे साला लोक एका दिवसात 15 लाख उडवतात. ऐसे दुनिया में लोग है ना, दिन में 15 लाख उड़ाते, बाहर में. इसने देखा नहीं तो मेरे साथ चलो, 15 लाख लेके आने का देखे. चलो मला लगेच तोंडवर करून याल. सो लोक मुंबईच्या एकेकाळी बार मध्ये 1-1 करोड रात्री उडवले. किती? 1-1 करोड. आणि आपला भाऊ दुसऱ्या भावावरती 15 लाखासाठी किती वर्ष अडकून पडलाय? 15 वर्ष. सो हा गेम चेंज होत नाही, तो पण तुम्ही मोठे होणार. सो आयुष्यात यशामध्ये कटकट हा प्रायोरिटी आहे. वैताग ही स्टेप आहे, रिजेक्शन हे ठरलेलं आहे. सो या गोष्टींचा कटकट वाटली पाहिजे की आनंद वाटला मला आज नंतर? लावली मोठ्याने बोला. आणि हा जर तुम्ही गिअर चेंज केला तर तुम्हाला कामाचा कंटाळा नाही. तुम्हाला माहिती आहे मी गेलो तर काय होणार कस्टमरच्या घरी? येतं ती घे किंवा आपलं घे, दोनच गोष्टी आहेत ना. जेव्हा परिणामांची जाणीव असते तेव्हा काम करण्यात जास्त मजा असते. जरा मोठ्याने मला काय बोललो मी? परिणामांची जाणीव असते तेव्हा काम करायची कटकट वाटत नाही, वैताग वाटत नाही. तुम्हाला माहिती मी गेल्यानंतर ती मला बीवी देईल किंवा मला हकलून देईल. मग तुम्हाला हकलून देण्याचं वाईट वाटेल का? तुम्हाला माहिती होतं याच गोष्टी होणार माझ्यावरती. या तर तुलसी लेगी हाकलल्यानंतर वाईट वाटेल का? माहिती नाही बोलायचं. मस्त झालं, बरं झालं. चला आज 4 प्यायला भेटला फुकट. म्हणून माझ्या सेल्स मीटिंग मध्ये सांगायचं निर्लज्जपणा. आठवतंय का? हॅलो, निर्लज्जपणा, निगरगट्टपणा. का? हा व्यवसायच असा आहे ज्यात लाज बाळगून चालत नाही. त्या कटकटीचा आजपासून काय करायचं? त्यात तर तुम्हाला माहिती आहे हीच खरी मजा आहे आयुष्यात. लोकांच्या घरी जायचं, त्याला मोटिवेट करायचं, 4 गोष्टी सांगायच्या, त्याच्या प्रारब्धात डायल्युशन म्हणून काम करायचं आणि त्याच्या डायल्युशन मुळे मला 1 डिग्री पुण्य मिळणार आहे. असं किती डिग्री पुण्य जमा करावं? लवकर बोला ना. किती कराल? जर देवाने येऊन खाली बॉर्डवर लिहून दिलं कि तू 5 लाख डिग्री पुण्य कमा, मैं तो मुक्ति दे दूंगा और 100 रुपये लेके जाऊंगा. तुम्ही थांबाल? राईट टाइम साठी वाट बघाल की असं बोलायला एका दिवशी येऊन मी सुरुवात करतो देवा? कधी कराल? लावले लावले. सो म्हणून जाताना आता इंटेन्शन चेंज करा. क्लोजिंग मिळेल नाही मिळेल, मला एक माझ्या आयुष्यात 1 डिग्री क्लोज करायचं पुण्याचा. क्लिअर? नक्की. तो काम करताना रोज कराल, आपली काशी नीट कराल. मग काशी करण्यासाठी किती लोकांना भेटायचं? 2 नवीन लोकांना 2 जुनियर पोचवायला किती लागतात? 5 लाख मडकी रस्ता दाखवायला का? काय लावू? एक बांबू एक्स्ट्रा लावू आणि मागे कॅसेट लावू. प्ले करायचं. चालू. राम नाम सत्यच आहे ना. सो इसको गियर में समझो, समझ में आया? सो विदाउट कटकर आयुष्य आहे का? आहे का? मग तुम्ही जर गियर चेंज केला तर तुम्हाला कटकटीविषयी काय निर्माण होईल? आनंद. तयार? सो आज नंतर दिवसाला किती लोकांना भेटाल? 5 लोकांना भेटेल तर मरणार मिनिमम. मरणार ते 5 लोकांना भेटाल. 6 ला भेटा, जेवढा वेळ आहे 7 ला भेटा.
एक लक्षात ठेवा की मला दिवसाला 5 लोकांना मोटिवेट करायचं. किती लोकांना? पाच. आता बघा. शक्य झाल्यास शक्य झाल्यास 15. किती झाल्यास 20. बाय. किती लावली पक्का. आणि म्हणून शिकत राहा, पुस्तकं वाचत राहा, चांगले विचार जमा करत राहा. काही नाही झालं तरी त्याला काहीतरी चांगली गोष्ट सांगा ना. राईट. सो एक एक डिग्री जरा पुढे बोला सामान. एक डिग्री हात करा. एक डिग्री मला माझ्या अकाउंट मध्ये काय जमा करायचं आहे? दुनिया. जरा जोरात बोला काय. दुनिया. आणि आयएमसी सारखा प्लॅटफॉर्म आहे का हो? नाही. आजारी माणसाला आजार बरा करण्यासाठी औषध देता येतं. मानसिक आजार ज्याला झालाय त्याला एलटीपी आणता येतं. त्याच्या घरात जाऊन एलटीपी करता येते. याचा नो कार्यक्रम आपला चालू ठेवायचा. एक तर तुलसी, नाही तर काय हल्दी. मग आपल्या घरात राहाल की लोकांच्या घरात जाल? आज लावली किती लोक तयार आहेत परवापासून? कमीत कमी किती लोकांना भेटायचं? 5 किंवा 25. शक्य झाल्यास 20. किती लोकांना भेटायचं? 20. कोई चाय पिलाएगा, कोई खाना खिलाएगा, दबाके. कोई आशीर्वाद देगा, कोई गाना देगा. राइट. सब खाने का. उसको एंजॉय करो. क्या करो? लवली क्या करो? लवली. या जगात आनंद आहे माणसांना ना. आनंदी ज्याच्या असतो ना रक्त किंवा त्याला मेकअप करावा लागत नाही. तुम्हाला सगळ्यांना सांगतो. उगाच फाउंडेशन मेडिसिन करायला जावं. 3,000 5,000 फळ हलवलं. त्याच्या 4 लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करा. तुमच्या रक्तात पण आनंद निर्माण होतो. चेहऱ्यावरती ग्लो येईल. तुम्ही पण जात जा. डोक्यावरती केस येते. तुमच्याकडे ग्लो पाहिजे. समज में आ रहा है? पक्का. सो मला हे 4 प्रश्न विचारायचे म्हणून आजपासून सुरुवात करा. पुन्हा एकदा आपल्या कुणाकडे 25 लाखाचा बँक बॅलन्ससाठी इन्व्हेस्टमेंट आहे आता या क्षणाला? 25 लाखाचा बँक बॅलन्स किंवा इन्व्हेस्टमेंट आहे स्वतःच्या हिमतीवर केलेली आहे? नाही ना. माझा पुनर्जन्म भेटलाय. आता पुन्हा देवाने एक संधी घेतली तर मी 25-50 लाख जमा करायचे की नाही करायचे? हॅलो. दुसरा प्रश्न आहे, गेली किती वर्ष काम करताय? जर नाही उत्तर असेल तर किती वर्ष काम करताय? जर 5-25 वर्ष हँड सोडून काम करता आणि 25 लाख जमा झाले नाही, तेच काम पुढचे 25 वर्ष करत राहिला, किती जमा होणार आहे? आता पण काय जमा नाही, 50 वर्षानंतर पण काय जमा असणार? गावाचा ठुल्लू जमा असणार. तो गियर चेंज करने के लिए आप आईएमसी में आए हो, तो आईएमसी का रूल फॉलो करो. कौन सा रूल फॉलो करो? लावली लावली. तुमच्या किती लोक बाहेर गावी गेले? आउट ऑफ इंडिया. आउट ऑफ इंडिया कोण जाके आहे? कुठल्या देशात गेलेला साहेब? थायलंडला. थायलंड. सिंगापूरला कोण गेले? कोण गेले सिंगापूरला? कोण नाही गेले? सिंगापूरला जाऊन थुका. थुकाचे 3,000 रुपये. किती? 3,000 रुपये पेनल्टी दी थूकने का. तो तुम सिंगापुर में इंडियन आइटम जाता है तो थूकता क्यों नहीं उधर? हाँ, लेकिन यहाँ पे जगह नहीं दिखा कि थूकना. तो तुम इधर का सिस्टम सिंगापुर में अप्लाई कर ले जाओ, चलेगा क्या? दुबई में जाओ. दुबई गए आप में से कोई? नहीं. जाने वाली. आप गए? जाने वाले? अगस्त में. क्या है हाँ, आप जाके करो ना, प्रयोग करो. मतलब उधर गाली गलौज करो. 10 मिनट में पुलिस ने यहाँ उठा के नहीं लिया तो देखो. 11वां मिनट भी लगता नहीं है. कितना मिनट? 11वां. हाँ. तो फिर वहां पे जेब्रा क्रॉसिंग है. जेब्रा क्रॉसिंग के पहले एक लाइन होती है. क्या होती है? इंडिया में भी है ना, मालूम है? जेब्रा क्रॉसिंग के पहले एक लाइन होती है, दिखती नहीं है क्योंकि हम उसके ऊपर ही चढ़ के खड़े रहते हैं. हम तो जेब्रा क्रॉसिंग के ऊपर चढ़ के रहते हैं. उधर दुबई में वो जेब्रा क्रॉसिंग के बाजू में 1 फीट के बाद एक लाइन है. उस लाइन के 1 फीट पीछे गाड़ी खड़ी रहती है. और लाइन को भी टच किया तो 6,000 रुपए पेनल्टी है. कितना? इंडियन रुपीस का. कितना? सिर्फ लाइन को और अपने इधर लाइन पे चढ़ने का 6,000 मिलता है. तो ऐसा इधर क्यों चलता है?
इधर कोई पेनल्टी, इधर सिस्टम ही भंगार है क्योंकि लोग ही इधर के सब सिस्टम भंगार नहीं, सारे लोग भंगार है। तो वही दुबई में क्यों नहीं करते लोग वैसा? क्योंकि वहां पे लोग सिस्टमैटिक है। आर यू गेटिंग माय पॉइंट? उधर के सिस्टम को लोग प्यार करते हैं, क्या करते हैं, और इधर सिस्टम को हम लोग गाली इसमें मारते, दात मारते. कशावर मारतो? फाट्यावर. नेवासा फाटा आहे तिकडे. कुठला फाटा? हाँ, नेवासा फाटा. उधर सिस्टम को लोग प्यार करते हैं, इसके लिए वो देश तरक्की कर रहा है. इतना ज्यादा वो बंजर जमीन में पैदा किया हुआ वो प्रिंस किंग ने, जिसको दुनिया देखने आती है, और अपना देश ऑलरेडी बहुत समृद्ध है, फिर भी अपने उसकी क्या कर डाली है? दुर्दशा. क्योंकि हम सिस्टम से अपोज करते हैं. तो छोटा सा सिंगापुर, छोटा सा दुबई सिस्टम से प्यार कर रहा है, इसलिए दुनिया पे राज कर रहा है. इतना बड़ा इंडिया सिस्टम की, हाँ, और हम लोग कटा लेके देता का कौन देता? 290 देता, 290 ऑफर चालू है. घेता बीवी घेता. तो सिस्टम से पहला प्यार करो. ये सिस्टम से प्यार करना मतलब पुण्य कमाना. क्या कमाना? लवली. तो आपने जो सिस्टम से लास्ट 15 साल से काम किया, जो खेती कर रहे थे, जो जॉब कर रहे थे, उससे 25 लाख जमा नहीं हुआ, वही अगले 15 साल करोगे, कितना कमाओगे? तो उस सिस्टम को छोड़ दो जल्दी से जल्दी. मैं घर वालों को नहीं छोड़ने बोल रहा हूँ, बच्चों को नहीं छोड़ने बोल रहा हूँ, मैं गांव नहीं छोड़ने बोल रहा हूँ, मैं उस पुराने सिस्टम को छोड़ने बोल रहा हूँ जिससे तुम सिर्फ 2 वक्त की रोटी खा रहे हो. तो 2 वक्त की रोटी तो बेघर भी खाते, रोड पे खड़े होके, भिखारी भी खाते सुबह शाम काम करके. तो हम भी उससे ही है क्या? हम अगर अमीर बनना चाहते तो नए सिस्टम को देना पड़ेगा अपने अंदर. तैयार हो गया उसके लिए? हेलो, पक्का? लेकिन जब नई बात करते तो उसमें दर्द, दुख, दर्द होता कि नहीं होता है? उसका लाइव डेमोन्स्ट्रेशन देखना है आपको. चलो हाथ ऐसा करो. आपके हाथ ऐसा करो. आपका रेगुलर मुट्ठी करो. कैसा लग रहा है मुट्ठी? एक ग्रिप कशी वाटते आता? मस्त वाटते ना? तुमचा अंगठा कुठला चेक करा. कुठला अंगठा वरती आहे चेक करा. आपका कौन सा है? राइट हैंड ना? तुमचा कुठला अंगठा? राइट की डावा? आपका राइट है, आपका लेफ्ट है, आपका लेफ्ट है, आपका राइट है. देखो हर एक का अलग अलग है, चेक करो. सबका सही का नहीं है, सबकी राइट है, सबकी लेफ्ट है. तो आपका ग्रिप देखो, आपको अभी अच्छा लग रहा है? अभी ऐसा नया ग्रिप करना है, नया ग्रिप करना है कि ये जो मेरा लेफ्ट है या किसी का राइट है, वो अभी क्या जाएगा? नीचे जाएगा, और दूसरा वाला अंगूठा ऊपर आएगा. करके देखो, नया वाला करके देखो, पूरा नया खोल के करो. ऐसा कैसा लगता है ये ग्रिप? अलग से अनकंफर्टेबल लग रहा है? काफी वेगळं वाटतंय? अनइझीनेस आहे? नक्की. आता आपली जुनी करा. कसं वाटतं? लय छान वाटतं. छान वाटतं. तेच भांडी, तेच कढाई, तीच जुळी. कधीतरी मान झालं ते. हा, आम्ही नया वाला करू. नया वाला काय वाटतं? जरा वेगळं वाटतं. पुराणा वाला, नया वाला बरोबर वाटतं. जुना वाला IPL बापी आहे. धोनी गेला, मोनी गेला है ना. आणि इकडे आल्यावरती नवीन सिस्टम काय? गुड आहे. ही गुड आहे. घरी गेला की IPL, रात्री बापी, सकाळी उठला गुड आहे. दुपार झाली. तो ये जो पुराना वाला है ना, वो अच्छा लग रहा है क्योंकि कब से कर रहे हैं? बचपन से. और मैं नया क्या बोल रहा हूँ? गुड IMC. लेकिन वो टेम्पररी है. तुम यहाँ पे टेम्पररी हो, लेकिन घर में परमानेंट हो. ये सो लो. तो घर पे जाते तो कौन सा कार्यक्रम? यहाँ पे आने के बाद. लेकिन यहाँ पे कौन सा है? नहीं. लेकिन कब तक है? 2 घंटा, 4 घंटा, 2 दिन. घर पे तो वही बात है. मी आणि माझी, मैं और मेरी कढ़ाई.
इथे आपलं मस्त की साडीमध्ये घालून तिथं बकरी बिकल लावण्याचं काय करायचं सर डोळ्याचे घरी गेले की कुठे टाकायचं तुझ्या आईला कुठे आहे बघा किचनमध्ये झाडू कुठे आहे बघा इकडे आणि चेन मन पुढच्या जन्मात नाही, पुढच्या महिन्यात चेन मन घरी गेलं की मी आणि माझी तनाई काय साफसफाई इकडे आलं की परत सर हे दुबईला येणार सर तुमची शब्द याला तर सिनियर म्हणून होती या कधी गेले की परत आज भाजी कोणती करू यही चालू है ना तुम्हारा हेलो यही चालू है ना तो बाहर के बर्ताव से आप बहुत बड़े नहीं काम करने वाले अंदर के बर्ताव को चेंज करो तो यहाँ पे भी क्या करना पड़ेगा गुड एंड से घर पे भी तो अभी ये नया वाला है ना नया वाला उसको 10 से 15 बार करो नॉन स्टॉप और सुनो सुनो आंखें बंद करो सुनो मेरी बात को पहला ध्यान से देखो सुनो मैं बहुत सारा ऍक्टिव्हिटी करणार डोळे बंद करायचे दीर्घ श्वास घ्यायचा आणि स्वतःला सांगायची की नवीन ग्रिप खूप कम्फर्टेबल खूप मस्त वाटणार आहे आणि हळूहळू करायची आणि ती फील करायची काय करायची फील करायची म्हणजे एकदम ग्रिप माझी मस्तच आहे अशी किती वेळा करा 15 वेळा करा किती वेळा आणि करताना काय सांगा की ही माझी नवीन ग्रिप मला खूप छान खूप मस्त वाटते आणि करा चला नवीन वाली जो आपको अभी अनकम्फर्टेबल वाटत ती तुम्हाला थोडीशी वेगळी वाटत होती ती ग्रिप मनापासून करा मनापासून करा करायची म्हणून करू नका हळू करा स्वतःला कमांड द्या स्वतःला कमांड द्या ओके ज्याचं झालंय नाही डोळे या 15 बार किया नया वाला और उसको करने का फील करो एकदम ग्रिप परफेक्ट सॉलिड है मस्त है बोला मस्त है परफेक्ट है सॉलिड है हाँ हाँ लॉजिक आहे बातमी बघता इतने डीप में मत जाओ असं आहे आपला राईट ब्रेन लेफ्ट ब्रेन आणि बॉडी पोस्चरवरती डिपेंड असते सो क्रिएटिव आणि लॉजिकल दोन मानता ओके चलो नया वाला अभी जो आपका रेगुलर था उसको ब्रेक किया नया वाला किया अभी नया वाला पूरे मन से करो कैसा लग रहा है अभी कंफर्टेबल हो गया सो मतलब क्या है मैंने आपको जानबूझ के कमांड देकर उसको जानबूझ के करने को बोला और फील करो मी काय बोलला फीलिंग आना ही ग्रीप साला नवीन ग्रीप मस्त आहे नवीन ग्रीप और जुनी ग्रीप म्हणजे 30 नोकरी क्लोज शेती आणि नवीन ग्रीप म्हणजे आयएमसी जरा जोरात बोला जुनी ग्रीप म्हणजे ही शेती तीच नोकरी नवीन ग्रीप म्हणजे और जुनी ग्रीप म्हणजे तीच नोकरी ही शेती आणि नवीन म्हणजे नवीन म्हणजे सुरुवातीला ती काय वाटली अनकम्फर्टेबल पण मनापासून केल्यानंतर हेच आहे की जोपर्यंत तुम्ही आयएमसी ला मनात उतरवत नाही आणि मनात नदी तनात उतरत नाही तुम्ही ग्राउंड प्रेसिडेंट जाणार त्या पवार साहेबांना बघा स्वतःचा चांगलं हॉस्पिटल त्या माणसाने सोडून दिलं आणि तन मन धन फक्त आयएमसी साठी सरेंडर केलं म्हणून महाराष्ट्राचे आयएमसी गरीब बायकोला आयएमसी बोलत असतो आयएमसी तुम्ही पण घरी गेल्यावरती काय करा पोराचं नाव आयएमसी वन पोराचं नाव आयएमसी आणि जी मोठी आहे ती आयएमसी 3 बेहुदा हरकत करो धंधे में पागलपन की हदें पार करो धंधे में 24/7 दिमाग में एक ही रहना चाहिए बीवी आईएमसी
तुमको कौन सा चाहिए? बीबी की बीबी समझ में आया? भावना को समझो। जो है वो तो है, राइट? So it should be that level. जब आप उस लेवल पे जाओगे तो लॉ ऑफ अट्रॅक्शन का पहिला फेज ओपन होता है. सो लॉ ऑफ अट्रॅक्शन आकर्षणाच्या सिद्धांतामध्ये असे फेज आहेत. लेवल 1, लेवल 2, लेवल 3. काही लोक लेवल 2, 3 पण जातात, परत खाली येतात. सो पाण्याचं बॉइलिंग टेम्परेचर काय? 99 ला गॅस बंद केला तर काय होईल? पाणी बॉईल होईल. किती डिग्री राहिलेलं? म्हणजे 1 डिग्री पण त्यावेळी खूप महत्त्वाचं असतं जर ते बॉइलिंगला घेऊन जायचं असेल तर पण कित्येक वेळा आयएमसी मध्ये लोकांना 2-4 वर्ष काम करतात आणि सो धंधे का रूल ये बोलता है धंधा भी तुम कितने साल टिकते हो वो भी चेक करता है और जितने साल टिके उसके उतने ही महीनों में तुमको जो 8 साल में नहीं मिला 10 साल में नहीं मिला वो 10 महीने में लेके निकल जाता है. इसको धंधा कहते हैं. आणि आयएमसीचा प्लॅन पहिल्यापेक्षा आता एवढा सुंदर आणि जबरदस्त आहे पण त्यात तुम्ही टिकणं गरजेचं आहे. म्हणजे माझी रेग्युलर शेती नोकरी करून मला 25 लाख जमा झाले का? हॅलो, मग तेच करत राहावं जमा होणार का? तुम्हाला आता काय करावं लागेल? नवीन ग्रीप नवीन ग्रीप ना कटकटा होणार. घरचे ऐकणार नाही. कधी कधी आतला रावण पण ऐकणार नाही. आतमध्ये आपल्या कोण कोण असते? शूर्पणखा पण असते. सीता आणि शूर्पणखा तिथेच आहे. हेलो, सीता भी किधर है और शूर्पणखा भी अंदर है. काम नहीं करना मतलब कौन है वो? समजते का? शूर्पणखा जिंदा हो गई. संध्याकाळी 6:30 चॅनल बघायची असेल, टीव्ही बघायची मूड आला. माझ्या नवऱ्याची 4थी बायको समजायची शूर्पणखा जिवंत झाली. कोण जिवंत झाली? ती बोलते घरात बस. पण तीच बोलते नाही आज जाऊन 2 झूम सेशन घेते. त्या 4 धपान्या गायब झाल्यात त्यांना शिवाय देते. कोण जिवंत झाले? तू बोलते ऐकले देखतो आज जरा धोनी जिंकायचे. धोनी जिंकला तर आपण हरलो तरी रावण जिवंत आहे समजा. कोण जिवंत आहे? पण तो धोनी गेला तेल लावत. वो जीता हारा मेरे को क्या लेना देना है? वो साला करोड़ रुपए कमा के इधर करोड़ों के कर्जे पड़े हुए. चल आज झूम लेते रात को 9 बजे प्रोडक्ट ट्रेनिंग लेते 50 लोगों का 20 लोगों का. जो 4 बचे हुए उनको सबको जमा कर पाते. वो 9 बजे लेना मतलब क्या है? राम को जिंदा. ऐसा हो सो आप जब घर में टाइम पास करते हो तो कौन जिंदा हो जाता है? और आपके अंदर काट के नहीं करना. आज तुम्हाला रात्री आठवण वर्ष पण हा राईट. पुन्हा तरी लग्नाला फालतू टाइमपास करणं काय गरज आहे? हॅलो, तुम्हाला माझ्या लग्नाला एवढी लोक आले मग आम्ही नाही गेलो तर कसं होणार? काय होत नाही. लग्न म्हणून तुमचं काय झालं? स्वतः कॅलेंडरच वाढवलं 7-12. तो पण धड नाही. एकाची पॅन्ट नाही तर एखादा शर्ट नाही. एक बोलतो मला शूज नाही तर एक बोलतो चप्पल तरी आणा. तो कधीतरी काहीतरी वेगळा विचार करा. नवीन ग्रीप घ्या. तयार आहात का? सो म्हणून जे करताय तेच करत राहिला तर काही होणार नाही. जे आवडत नाही ते करत राहिला तर 25 नाही 25 करोडचा बँक बॅलन्स तुम्हाला आयएमसी देईल. 25 करोडचा. जर तुम्हाला वाटतं आता या क्षणाला तुम्ही सोडून गेला जग तर घरच्यांना किती बँक बॅलन्स देऊन जा. आता या क्षणाला गेला 2 वाजून 1 वाजून 55 मिनिटं जाऊ शकतो ना त्याला काय? जाऊ शकतो. माणूस आता चालता झोपतून पडतो. असं काय झालं तर किती देऊन जाल पैसे? कितना देके जाओगे? 50 लाख पक्का. खुद काय क्या? आई वडिलांच्या सातबाऱ्यावरती शांतपणा करायचा नाही. 1 लाखाच्या विमान तोडवर कोण सांगायचं ना 12 एकर जमीन है जूता निकल के मारना चाहिए. तेरा है क्यों? वो घर में पैदा हुआ इसलिए नाम चढ़ गया. तुम्हारा खुद का 12 एकड़ जमा किया है क्या? तो साले ठोकेंगे. क्या ठोकेंगे? साले ठोकेंगे. जर तुम्ही आता या क्षणाला गेला तर घरच्यांना किती देऊन जाल? हॅलो अण्णा काय नाही घेऊन जाणार. 13 लाख वर्गणी. IPL आणि बाबतीत हॅलो
काय को किसी का शादी और मैयत में जाके घूम रहे? हेलो, तुम्ही नाही गेला तर त्याला जाळायला ठेवणार आहे आणि तुम्ही नाही गेला तर हार घालायला बाकी ठेवणार आहे का? की तुमच्या हाताने घालायचे हार? मग जायचीच हाऊस आहे ना एवढी तर कियस लावा लग्नाच्या मंडपाच्या बाहेर. हॅलो, काय लावा? हा, केनोपी लावा. आतमध्ये जाताना ते सगळं ब्लेझर घाला. काय बाहेर आहे कोणतरी परत आपला स्वदेशी आपला ते करा. हाऊस आहेच तर सो थिंक डिफरंटली. आणि जर आपण आता पैसे सोडून जाणार नाही तर सोडून काय जाणार आहे त्याच्याला? सो विचार करा, माइंडसेट चेंज करा. आता तुम्ही सोडून जरी गेला तर ती रक्कम किती वर्ष पुरेल? और मान लेना आपका बच्चा छोटा है 2 साल 3 साल, करेगा क्या? मान लेना आपकी बेटी अभी एमबीबीएस बनने की काबिलियत रखती है, उसका टैलेंट है और उसके लिए 12-15 लाख लगने वाले, आपने छोड़ के गए 4 लाख. क्या करेंगी वो बच्ची? आपको जन्म जन्म का गाली देते रहेगी. म्हणून बोलतात ना, शिव्या शाप लागतात. हॅलो, तुम्हाला एक सत्य सांगतो, तुम्हाला दुनियाचे शिव्या शाप लागत नाहीत. तुमच्या घरच्यांनी दिलेले शिव्या शाप लवकर लागतात, कारण ते तुमच्या एनर्जीशी क्लोज कनेक्ट असतात. हॅलो, तुम्हाला तुमच्या घरात विष घालून मारणं सोपं आहे की बाहेरच्या घरात जाऊन विष घालणं मारणं सोपं आहे? घरच्या. जरा मोठ्याने बोला ना. घरचे. बरोबर ना? पण तुम्हाला काय आवडते कोणाला माहिती असतं? मग त्यात टाकणं सोपं असतं. टाकू देतो नका. म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल सांगतो, तुमची एनर्जी तुमच्या घरच्या लोकांशी सगळ्यात कनेक्ट आणि म्हणून त्यांनी बोललेल्या गोष्टी तुम्हाला लागतात लवकर. मग तुम्ही जर त्यांच्या आयुष्यात स्वप्न पूर्ण करणार नाहीये तर तुम्हाला रोज संध्याकाळ सकाळचे काय देत असणार? शिव्या. फक्त ते बोलून दाखवत, नाही. फक्त नजरेने बोलतात. ते नजरेने तुमची काय करत असतात? इज्जत काढत असतात. आणि आपण नजरेतच नसतो, आपली नजर फिरलेली असते. सो जागे कधी व्हायचं ते ठरवा. मग हे जर आज 4 प्रश्नांची उत्तर तुमच्याकडे नाही आहेत, मग आयएमसी करायची कधी? हॅलो, कधीपासून करायची? लवकर बोला. कधीपासून करायची? किती बॅलन्स आहे साहेब? सोडून गेलं तर काहीच नाही. तुमच्याकडे आप कितना छोड़ के जाओ? ये लगता है क्या होगा? कौन सा रहेगा? कितना हो गया? क्यों ना बोले किसने आपको? वो तो इंसान बैठा है ना उधर, खुद का इंसान होगा गैरेज छोड़ के. आपका गाड़ी क्या है? उनका इंसान का मालूम है? और आज में 5-10 लाख 12 लाख कमा रहे हैं. तो आप सोचो, जो जिसमें जान नहीं है वो गैरेज में से कितना पैसा आएगा? कभी बैठ के आराम से सोचो, मेरा गैरेज किधर है आपका? नासिक. मैं पंढरपुर का गाड़ी रिपेयर कर सकता हूँ क्या? मैं सूरत का गाड़ी रिपेयर कर सकता हूँ क्या? मैं दिल्ली का गाड़ी रिपेयर कर सकता हूँ क्या? लेकिन आईएमसी के गैरेज में साला किधर का गाड़ी आने दो, जिंदा रहना चाहिए बस. उसका क्या है, उसका पूरा गिट्टी बिट्टी भी सेट करके बेच सकते हैं. हेलो, नहीं तो दूसरे का लगा के बेच सकते हैं. और उसमें से करोड़ रुपए कमा के तो गैरेज भाड़े पे दे दो. और तुम्हारा टैलेंट है ना जो नट बोल्ट फिट करने का, वो आईएमसी में कार्यक्रम सेट करो. हेलो, 6 लाख में नाम क्या आपका? अनवर भाई. 6 लाख में घंटा कुछ होता नहीं है. 6 लाख में नया गाड़ी भी आता नहीं मनपसंद. वैसा तो आटलू भी कितने का है? वही चलो, वो भी नहीं आती 6 लाख में. तो अनवर भाई, इंसानों का गैरेज खोलो, तो गाड़ियों का गैरेज क्या करो? भाड़े पे दे दो. कितना भाड़ा आ सकता है? 50,000. चुरा के जिसको चलाने दिया, क्या चुरा के जा सकते हैं? घर 40 बस ना. उसके ऊपर जगह तो चुरा के नहीं दे जाता. तो वो इतना अनवर भाई 50,000 रेंट पे दे दो. उसको बोलो 6 महीने का टाइम देता हूँ, 6 अगर गैरेज बराबर चलाओगे तो तुम्हारे नाम कर दूंगा और मैं मेरा गैरेज खोलने जा रहा हूँ. अगर मैं वहां पे सक्सेसफुल हुआ तो ये गैरेज पे तो दाल में लेके जाऊंगा, इधर 10 लाख कमाऊंगा. तो आपको कोई नहीं बताओ, अगर डीजल से गैरेज चलाएगा वो तो उसके चक्कर में, दान के चक्कर में. और तुम्हारा उस
एनर्जी के कारण अल्लाह है ना बोलेगा चला अनवर को ना कम से कम 10 लाख का चेक बनना चाहिए। तो इसके लिए सवाल तो अपने आप से चार कि मेरे खाते में 50 लाख 50 करोड़ आएंगे कब, और मेरे गैरेज से, मेरे नौकरी से, मेरा छोटा मोटा धंधे से आने वाले तो आईएमसी से आ सकते हैं। और प्रेम सर का चेक कितने का महीने का? ये डायरेक्ट चेक है, इनडायरेक्ट ऑफर्स, इनडायरेक्ट ऑफर्स मिलते कि नहीं मिलते? मलेशिया है, सिंगापुर है, थाईलैंड है, ये तो ऑटोमेटिकली क्या हो जाते हो? अच्छा, रिस्पेक्ट का भाव क्या करोगे? रिस्पेक्ट का भाव तो हो सकता है क्या? वो तो करोड़ों के ऊपर है। अगर प्रेम सर ये कर सकते हैं तो हम नहीं कर सकते क्या? यहाँ पे बैठे पवार साहब कर सकते तो हम नहीं कर सकते क्या? ये सो नो। अभी आप उनके जूते में जाके खड़ा रहना शुरू करो। अनवर भाई क्या करो? उनका जूता में कील बहुत है, लेकिन वो चेहरे पे दिखाते। अभी ट्रेनिंग चालू है, कार्यक्रम क्या चालू है देखो उधर। उनको लगता नहीं होगा ये ट्रेनिंग सुनना चाहिए, लेकिन आपके सर्विस के चक्कर में आपको रूम बराबर मिलना चाहिए, आपको खाना बराबर मिलना चाहिए। आप घर पे पहुंचेंगे नहीं, उसका एसएमएस भी देखते रहते। गेले तिने आमच्या बायका काय माहिती, हॅलो आणि म्हणतात पण एसएमएस पाठवा एक लक्षी नहीं मालूम। तो इतना सारा तकलीफ क्यों लेते हैं मालूम है? क्योंकि उनको गेम पता है, पैसे से मुझे 1 डिग्री 1 डिग्री 1 डिग्री 1 डिग्री क्या कमाना है। तो आपको ना मक्का जाने की भी जरूरत नहीं, तो मक्का इधर ही है लोगों के बीच में। आप सिर्फ 10 लाख लोगों का टीम बनाओ, अल्लाह आपको खुद मिलने आएगा भाई डियर फ्रेंड्स। तो वादा करता हूं, मैंने इसी बहाने से ये ट्रेनिंग डे ज्वाइन किया है। मैं ना टाटा हूं, ना बिरला हूं, और ना कोई मैं संत हूं, ना सूफी संत हूं। मैं इंसानों के अंदर का इंसान ढूंढने के लिए उसको मदद करता हूं। ऊपर वाला मुझे अच्छा इंसान बनाएगा। कार्यक्रम मैं सुबह भी मेडिटेशन किया हूं, शाम को भी करूंगा, कल भी करूंगा, कल भी मेरा एक सेशन है, कल भी मेरा एक छोटा सा एंकरिंग था। तो मजा आता है लोगों के बीच में रहने के लिए। मुझे आपको आता है क्या लोगों के बीच में रहने के लिए? हाँ या ना? तो आप लोगों के बीच में रहने का मजा आता है तो आप कहां पे रहने चाहिए, घर में या फील्ड पे? जोर से बोलो। फील्ड पे जाने के बाद पैसा मिलेगा, रिस्पेक्ट मिलेगा, कुछ ना कुछ तो मिलेगा जरूर। ये सो नो। तो दैट्स व्हाई माय डियर फ्रेंड्स, अपना कंफर्ट जोन छोड़ो और एडजस्टमेंट को तोड़ो। तो आपका कंफर्ट जोन क्या है जरा चेक करो। यही है ना कंफर्ट जोन? ये सो नो, सारी चीजें ये है ना। तो यही है, देखो आपको ना उस बात का गुस्सा नहीं आता कि आपके खाते में पैसे नहीं है, और मुझे उस बात का गुस्सा आता है कि मेरे खाते में पैसे नहीं है। मुझे उस बात का गुस्सा आता है कि मैं हर महीने में मेरे बेटियों को घुमाने लेके जाता हूँ, पैसा होने के बावजूद भी। तो मैं ढूंढते रहता हूँ कि कौन सा ट्रेनिंग के साथ में मेरे बच्चों को घुमाने लेके जाओ। मुझे गुस्सा उस बात पे आता है कि क्या मेरे पास कम से कम 2-4 अच्छे शूज क्यों नहीं है। तो मैं हर महीने में कोई ना कोई तो जुगाड़ ऐसा करता हूँ कि एक नया कपड़ा लूं, नया घड़ी लूं, या कोई तो नई चीज लूं, या तो नया बुक लूं, तो मेरा एसेट भी बढ़ाओ नॉलेज की चक्कर में। तो ये सारी चीजें ना आपको ढूंढना पड़ेगा आपके अंदर कौन सा कंफर्ट जोन है। आपकी मानसिकता क्या है, जरा जोर से पढ़ना। ये मानसिकता क्या है आपकी? हेलो, उसका उल्टा क्या है? हाँ जमणार म्हणजे, जरा जोरात बोला। हाँ जमणार म्हणजे, जर त्याला जमू शकतं तर, जर ह्याला जमू शकतं तर मला पण जमणार म्हणजे। दुसरा काय? आता ह्याच्या उलट काय? आता म्हणजे असं बोलणं म्हणजे शूर्पणखा, आणि आता करायचं म्हणजे सीता। जरा जरा बोला। आता नको नंतर करतो असं बोलणं म्हणजे रावण। तेल लावत गेला आता म्हणजे असं बोलणं म्हणजे। सो पुढचं काय? नको घरचे ऐकत नाही असं बोलणं म्हणजे जरा मोठ्याने बोला ना। आणि घरचे कसे ऐकत नाही जरा समजून सांगते असं बोलणं म्हणजे। जरा जोराने बोला। बायको ऐकत नाही असं बोलणं म्हणजे बायकोला जरा समजून सांगतो। समज में आ रहा है? अगला काय? कशाला उभा जीव काढायचा? आपलं काय 2 मुलं, 2 वेळचं जेवण, दोन्ही भांडी, आणि काय पुष्टी, काय पुष्टी घरकाडी। हा असं बोलणं म्हणजे काय? जरा मोठ्याने बोला ना।
जीव काढल्याशिवाय जीव लागत नाही असं बोलणं म्हणजे सो तुम्हाला काय बनायचं ठरवा. पुढचं काय मला करायचे पण वेळ मिळत आहे ना, बरोबर ना. लोकांना बोलतात करायचं अवसर पण काय मिळत नाही. मग वेळ मिळत तर मग खात्यात 50 करोड का नाही, खात्यात 5 करोड का नाही, खात्यात 25 लाख का नाही. जर तुझ्याकडे खरंच वेळ नाहीये तर तू काय पाहिजे, जगातला तेल लावत गेला, तुझ्या जिल्ह्यातला तेल लावत गेलं, तालुक्यातला तरी त्या श्रीमंताच्या यादीत तुम्ही आहात का, तालुक्यातल्या गावात तरी श्रीमंताच्या. गावातल्या गल्लीतल्या एवढं पण नसेल ना, आता जाऊन आत्महत्या करावं. कशाला जगता उगाच देवाला त्रास. सो ना जगातल्या लिस्ट मध्ये आहेत, ना देशातल्या लिस्ट मध्ये आहेत, ना राज्यातल्या लिस्ट मध्ये आहेत, ना तालुक्याच्या लिस्ट मध्ये आहेत. जिल्ह्याच्या आहेत, तालुक्याच्या, पंचक्रोशी, गाव, गल्ली. आता काय घर बोलू, घरातल्या कोपऱ्यात, घरातल्या कोणाला कुठली लिस्ट घेऊ. सो इस बात का गुस्सा नहीं आता आप लोगों को, साला मेरा गांव में भी श्रीमंत लिस्ट में नहीं है, गावातल्या श्रीमंतीत पण माझं नाव. तो जिंदा भी हो क्यों जिंदा सवाल. मग गरिबी तर सडून मारायचं आहे, त्याच्यापेक्षा आत्ताच जा. कोविड मध्ये गेलाच असतात ना, काय झालं असतं, घरचे किती रडले असते. 2 दिवस. बघा काय तुमची लायकी आहे. 3 दिवसच बोलतात त्या, मी जरा 14 दिवस बोलतो. तो आज रात ना सोने से पहले सवाल पूछो, अल्लाह मेरे जाने के बाद पूरा होने वाला है मेरे नाम का, तो मैं इस दुनिया में आके किया क्या. मैं इस दुनिया में तो जो मेरे इर्द गिर्द लोग हैं वो नाटक कर रहे मेरे साथ कि मैं तुम्हारी हूँ, मैं तेरा हूँ, मैं तुम्हारे लिए जी रही हूँ. क्या है सारे लोग मेरे को फंसा रहे या मैं खुद फंसे जा रहा हूँ. सवाल करो आज सोने से पहले, कौन आहे स्वतःला विचार. जो अपने आप को पहचाने तुम कौन हो तुम. और ये सवाल मैंने आपसे कई साल पहले मैंने अपने आप से किया. इस दुनिया में तुम्हारा कोई नहीं है. चाहते हो कितने लोगों को साथ में लेके जाओगे. मैं कम से कम 10-12 लोगों को साथ में लेके जाऊंगा. नहीं ना. तो जब ये क्लियर है कि तुम्हारा जाना अकेला है, आना अकेला है, तो जाते हो खुश होके जाना चाहते हो, रोते रोते जाना चाहते हो. तो जितना समय बचा है ना उसमें अच्छा काम करो. आईएमसी का प्लान देना बुरा है अच्छा है, लाउडली बोलो. आईएमसी का डेमोन्स्ट्रेशन देना अच्छा है या बुरा है. आईएमसी का जाके लोगों को 4 बातें बताना बुरा है अच्छा है. आईएमसी में लोगों को जुड़वाना बुरा है अच्छा है. और अच्छा काम करने से पुण्य मिलता है, ये तो क्लियर है. और एक डिग्री ऐसा हजारों डिग्री जमा हो जाएगा. तो भगवान के पास जाने की, भगवान ढूंढते ढूंढते तुम्हारे घर में आएगा, बोलेगा चल भाई मेरे साथ आके. सिंपल फैक्ट्री है साहब, आईएमसी एक फैक्ट्री है लाइफ की. तो काम कब से करता है दादा, जरा जोर से बोलो. तो आज रात सवाल पूछना, तो मेरे मरने के बाद चला कोई रोने वाला नहीं, तो मैं जी क्यों रहा. I am living on this planet. IMC एक जरिया है मुझे लोगों की जिंदगी में खुशियां. आपके जनाजे में कितने लोग आते हैं उससे आपकी सफलता है, ना कि आपके घर के सामने कितनी गाड़ियां है. ये अल्टीमेट सक्सेस ऑफ स्पिरिच्युअलिटी है. तुमच्या अंत्ययात्रेला किती लोकांची गर्दी आहे याच्यावर तुमचं यश ऍक्च्युअली ठरतं वरच्या नजरेत. हे नाही की तुमच्या घरात किती एसी लागल्यात आणि किती. ते पहिल्या लेवलचं सक्सेस आहे. घरात किती एसी, घराला कलर कुठला, घराला काचा किती आणि घराच्या समोर गाड्या किती, हे पहिल्या लेवलचं सक्सेस आहे. अल्टिमेट सक्सेस आहे तुम्हाला पोहोचवायला किती लोक येणार आहेत. आणि आयएमसी हा एक प्लॅटफॉर्म आहे. तुम्ही ठरवलं तर पुढच्या 5 वर्षात इतकं सुंदर काम करू शकता. तुम्ही गेल्यानंतर तुम्ही जाऊ नये लवकर 5-50 वर्ष अजून. अशोक सर मला बोलले और सत्यन सर भी बोला है, मैं 90 का होने के बाद इधर का लोग जाना चाहिए. सो
तुम जाते वक्त तुम्हारे जनाजे में अगर 50,000, 10,000, 5,000, 2,000 लोग आएंगे तो सला ऊपर का ना भगवान भी आपका दरवाजा खुल के क्या करेगा, आजा मेरे लाल, तुम इसके लिए आईएफसी में काम करो और हर दिन लोगों को 4 लोगों को 5 लोगों को 10 लोगों को, वो माल लेगा नहीं लेगा उसकी बात है, लेकिन हमने तो बताया ना, हॅलो जसं मी दगड मारला त्याला नाही लागला, त्याला कळालं ना, तसं मी प्लॅन दाखवला त्याला नाही कळाला, पण मी प्लॅन दाखवला, त्यांनी नाही घेतली आयएफसी ची तुलशी, पण मी तर डेमो, माझं इंटेन्शन तर काय होतं, त्याला बरं करणं, वरच्याला माझं इंटेन्शन कळालं, त्यांनी मला आशीर्वाद दिला, त्यांनी नाही घेतलं, एक आठवड्यात काम नाही झालं, दुसऱ्या आठवड्यात मला क्लोजिंग आलं, पण तिसऱ्या आठवड्यात कोणतरी देव माणूस भेटतो, अख्ख्या महिन्याचा माल घेऊन जातो की नाही हो? जातो की नाही? या वारीत सातत्याने काम करा, कसं काम करा, आता सांगा सातत्याने, तो माइंडसेट करा, कुठला माइंडसेट, की मला काम कसं करायचंय, जाऊन काम कसं करायचंय, जाऊन तुम्ही घरात झाडू नाही मारला तर काय होईल, कोण येणार आहे मारायला, तुम्हाला नाही आवडत तरी काय करतात, शोधताना सगळे उठून झाडू असं पॉझर होता, काय जेवतात इच्छा होते ना सारा उलटा करावं, सगळ्यांना मारत होता, सबके सब आइटम लोग सोए उधर, ये कुत्ता टाइप करी ऐसा लगता है उल्टा करके 10 मारो काटते ही नहीं करेगी, चला सोने का लास्ट में उठने का मतलब बीच तो हमारी काम वाली, आता ना गुस्सा आप लोगों को आया ना, तो वही अगर आपने 1 लाख का 1.5 लाख का 5 लाख का ऑफर कमाया तो क्या हो सकता है, झाडू मारायला एक बाई, हेलो झाडू मारायला एक बाई, भांड्याला दुसरी बाई, कपड्याला तिसरी बाई, लादीला चौथी बाई, पोरा सांभाळायला पाचवी आहे. जितने भी आते ना ये समझ में आया क्या बोलने वाला, उनको वही चाहिए ना, बरोबर है ना, पोराला सांभाळायला एक बाई, त्याला पण सांभाळायला कोण आलं तर चालू आइटम, लेकिन ये कब हो सकता है, पैसा आने के बाद. तो पैसा तुम्हारे पुराने बिजनेस में पुरानी नौकरी में है क्या, तो नए बिजनेस में आईएमसी में है, तो उसको क्या करना पड़ेगा, रोज 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 चला मग ह्या रोज रोजच्या कामात कटकट आहे की नाही, पैसा काही नाही, मग त्याला काय करा, लावली आनंदाने सांगा सिरियलला 4 वर्ष आपण दिलं तुम्हारी लात मारली कधी राईट नाही कधी लेफ्ट नाही, बॅलन्स होता, एक जूता मारा उसको बोलो दूसरा भी मारना, तुमसे एक ही मारा, तुम्ही घर के बाहेर कैसे रखता है, सो आयुष्यात कटकटीवरती काय करा, काय करा, मार नाही लेफ्ट करते, ती कटकट पण बोलली पाहिजे, त्याच्या घरात जाऊन याच्या आयुष्यात जाऊन याला काय फरकच नाही, कारण तुम्ही हेट करणार पळणार तर ते काय होणार, बघा 2 व्हीलर चालवता लेडीज लोक तुम्ही कुत्रा मागे लागतो, अजून काय करतात आणि पुढे जाऊन पडतात, तेच गाडी थांबवायची, त्याला बसतो तुम्हाला नको का बाई मला जगायचंय जाते, बरोबर ना, तुम्ही काय करता, तुला घाबरता नाही, अजून गाडीचं काय करता, सगळं लक्ष मागे आणि गाडी कुठे, आणि जाऊन काय करता, ठोकता, त्याच्यापेक्षा गाडी थांबवायची, बघा ज्याला चालवायचं ना तो मागे लागत नाही, त्याला मजा घ्यायची काही साडे पण घ्यायचे, चला तुझं दिवसभर भुकलं भुकून काय काम धंदा झालेला नाही, जरा गमजा करू, तुम्ही पण गमजा करायची, गाडी थांबवायची, काय झालं तुझं काय प्रॉब्लेम आहे, बसतो माझ्या गाडीवर बस, तो ये करा लिटरली करा, ये गाड़ी का ऐसा हमारे घर में भी है ऐसा, तुम्हें रुक जा करो, मैं रुका तो वो भी रुक जाता, चेक करो तुम्ही गाडी धावली तो पण थांबतो, त्याशी बोलायचं, आपल्याला कुत्र्याची भाषा लगेच येते, आपल्या आईकडे लहानपणामध्ये काय बोलायचे, कुत्र्या बोलायचे की नाही, शेफ्टी नाही एवढाच प्रॉब्लेम आहे आपल्याला काय नाही, शेफ्टी नाही एवढाच प्रॉब्लेम आहे, लगेच त्याच्याशी बोलायचं, तो पण समजून जातो, आपल्या बिरादरीतल्या ह्याला जाऊन दे,
सो आयुष्याला मजा करा. काय करा? तुम्ही घाबरून पडणार तर तुम्ही पडणार. क्लिअर? सो या गोष्टींचा जेव्हा तुम्हाला मजा येईल ना, तुम्ही या बिझनेस मध्ये रोज काम करा. कधी काम करा? लावले. कधी काम करा? लावले. कधी काम करा? तुम्ही आज त्या बिझनेसला कंटाळा समजताय, वैताग समजताय, म्हणून तुम्ही त्याच्यापासून काय करताय? स्वतःला बाजूला करता आणि ते बिझनेस तुमच्या जवळ येतो. तुम्ही अजून काय करताय? मग सिनियर फोन करतो, सिनियरचा सिनियर फोन करतो, सिनियरचा सिनियर फोन करतो. तुम्ही सगळ्यांना वैतागून फोन काय करता? काय करता? आणि आपल्या पुन्हा घरी जातात, पुन्हा आपल्या गडबडीत जातात. त्याच्यापेक्षा फोन करा ना, सर मला येत नाही म्हणून जात नाही, मला शिकवाल का? मला येत नाही म्हणून जात नाही, मला शिकवाल का? काय करेल सिनियर? ये शिकव. ये सोडो. सो या बिझनेसला प्रेम समजा. जरा जोरात बोला. लावली. एक प्रियकर आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी किती उत्सुक असतो? तुझं लग्न झालं? ऑप्शन केला राइट. तो एक बराबर ना अनवर भाई एक प्यार करने वाला अपने दिलबर से मिलने के लिए बेताब होता है. वैसे उसको टाइम समझता है, रात समझती है, दिन समझता है, त्योहार समझता है, लफड़ा समझता है, स्ट्राइक समझता है, इलेक्शन समझता है. उसको कुछ समझता है, उसका एक ही समझता है, दिलबर. उसको याद आया होगा. होश न खबर है ये कैसा असर है तुमसे मिलने के बाद दिलबर. तो ये दिलबर कौन है आपकी? एग्जैक्टली. तो आपकी समझदारी के लिए एक बार जोरदार तो समझ में आ रहा है क्या? तो इसके लिए एक स्टोरी बताता हूँ. ये स्टोरी है ऐसे इंसान की. ये मॉरिस गुडमैन, नाम सुना है आपका इसका? ये स्टोरी ध्यान से सुनना, उसके बाद ब्रेक में जाएंगे अपन. राइट. ये स्टोरी है एक मिरेकल मैन की, कि अगर उसने डिसाइड किया तो क्या नहीं हुआ उसके लाइफ में. ये ध्यान से सुनना. ये आज से कई साल पहले की ट्रू स्टोरी है. ये वर्जीनिया आइलैंड में है, यूएस में. हेलो, आवाज नहीं आ रही? आ रही सर. हेलो, ये तो ये स्टोरी है मॉरिस गुडमैन नाम की. एक समाज में इंश्योरेंस फील्ड में आया था और उसको इंश्योरेंस फील्ड तो भी अच्छा लगा. इसका जो जीवन था उसको हमेशा मोटिवेट करता था और उसको इंस्पायर करता था. बहुत दिनों के बाद उसको उस इंश्योरेंस सेक्टर से प्यार हो गया और ना अच्छी लगने वाली इंश्योरेंस फील्ड में उसने सेल्स एंड मार्केटिंग किया और बहुत अच्छा खासा उसने पैसा कमाया. और उसने उस पैसे से घर लिया, बहुत सारी लग्जरियस कार ली और उसने एक दिन उसका प्यार भरा जो उसका सपना था, चार्टर्ड प्लेन लिया. और इसको फ्लाई करना बहुत अच्छा लगता था जब उसके पास टाइम होता था. तो एक दिन टाइम भी था, इस मॉरिस गुडमैन ने अपना प्यार वाला वो चार्टर्ड प्लेन निकाला बाहर और उससे वो फ्लाई करने लगा. नीचे देख रहा था तो मजा आ रहा था कि इतने सारे पैसे हैं, लग्जरियस कार है, घर है, स्विमिंग टैंक के साथ उसका घर था, सब कुछ था और अमेरिका में सबसे बड़ा नाम भी था. वन ऑफ द फाइनेस्ट सेल्स पर्सन इन इंश्योरेंस करके था. इज्जत थी, शोहरत था, पैसा था और ये चार्टर्ड प्लेन से उड़ रहा था और मजे भी ले रहा था. सिंगल इंजन का वो उसका चार्टर्ड प्लेन एक अल्टीट्यूड पे जाके फ्लाई कर रहा था. और थोड़ी देर के बाद इस मॉरिस ने डिसाइड किया कि अभी हम लैंड हो जाएंगे क्योंकि मुझे आगे एक जगह पे जाना है. जैसे जैसे वो नीचे आ रहा था उसको थोड़ी देर में पता चला उसका इंजन फेल हो गया. अचानक से उसमें कुछ गड़बड़ हो गई और इंजन बंद हो गया. और क्यों हो गया उतना सोचते सोचते उसके सामने वायर्स आ गई और उस वायर में जाके उसका चार्टर्ड प्लेन अटका और जाके रनवे पे वो क्रैश हो गया. और ऐसी बुरी हालत हो गई उस प्लेन की, एक पूजा बाकी नहीं रहा था उस प्लेन का. तो सोचो उसके अंदर का जो मॉरिस था उसकी हालत क्या हुई रहेगी. 20 से 25 मिनट के बाद उसको उठा के एक अच्छे से हॉस्पिटल में लेके गया. वहां पे कुछ डॉक्टर्स ने कहा कि यहाँ पे वो बच नहीं सकता, आप शहर के अच्छे हॉस्पिटल में लेके जाइए, शायद वहां बचने की उम्मीद है. तो उसको फिर अगले एक शहर में लेके गया जहाँ पे अच्छा हॉस्पिटल था और वहां के डॉक्टर्स ने जब ऑब्जर्व किया
तो उसकी कई सारी रीढ़ की हड्डी टूट चुकी थी, अंदर का जो डायफ्राम था वो भी टूट चुका था, बॉडी का कोई ऐसा हिस्सा नहीं था जहां पे क्रैक नहीं था, उसका स्कल क्रैक हुआ था, उसका ये जो स्कल था वो क्रैक हुआ था, दांत टूट चुके थे, हाथ पैर में कई सारी फ्रैक्चर्स आ चुकी थी, रीढ़ की हड्डी, पीठ की हड्डी, कई सारे इंटरनल ऑर्गन भी उसके डैमेज हो चुके थे, उसका नेक का पूरा ये जो है वो भी टूट चुका था, उसको सांस लेने में भी तकलीफ थी। ऑब्जर्व करने के बाद डॉक्टर ने कहा ये ज्यादा से ज्यादा 1 से 2 दिन के ऊपर जिंदा नहीं रह सकता, क्योंकि उसको सांस लेना भी क्या है मुश्किल है। उसको वेंटिलेटर पे इमीडिएटली रखा गया और डॉक्टर ने डिक्लेयर किया ये ज्यादा दिन जिंदा नहीं रहने वाला। उस नर्स ने उस बात को जाके जब उसके सामने डिक्लेयर किया कि आप ज्यादा दिन, लेकिन मॉरिस वुडमैन के अंदर क्या मिराकल क्या पता नहीं, उसने उस बात को सुना और अपने आप से ये कहा कि नहीं मैं जिंदा रहूंगा, जबकि डॉक्टर लोग क्या बोले थे ये नेक्स्ट टू पॉसिबल है कि इंसान जिंदा रह सकता है, लेकिन उसने कहा कि मैं जिंदा रहूंगा। इतने सारे फ्रैक्चर्स, इतने सारे जख्म और सांस लेने के लिए भी उसको क्या लग रहा था वेंटिलेटर, विदाउट वेंटिलेटर वो क्षण भी जिंदा नहीं रह सकता था। ऐसा है मॉरिस वुडमैन का हालत। जिंदगी बहुत अच्छी चल रही थी, पैसा था, इज्जत था, शोहरत था, सब कुछ का नाम था, और अचानक से जिंदगी में हादसा हो गया और उस हादसे के बाद होतात ना होत्याचं नव्हतं झालं आणि हा मॉरिस वुडमन हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरवर गेला, डॉक्टरने हात वरती केले, मग त्या मॉरिसकडे एकच गोष्ट होती ती म्हणजे उभी, की मी जिवंत राहणार म्हणजे, आणि त्या एका विचाराने त्यांनी स्वतःला सांगितलं की मी पुढच्या 6 महिन्यात या हॉस्पिटल मधनं क्रिसमस साजरा करण्यासाठी माझ्या घरी कसा जाणार। आणि हे जेव्हा त्याच्या डोळ्याने त्यांनी सांगितलं की आय विल वॉक, तर कित्येक डॉक्टर कित्येक नर्सने सांगितलं काय भेडायची काय, जी गोष्ट होणारच, जी गोष्ट शक्यच मेडिकल सायन्स मध्ये पॉसिबलच नाहीये, हे कसं होऊ शकतं। आणि मग त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं, त्याच्या कुठलाच बॉडी पार्ट हलत नव्हता, फक्त डोळे सोडून। आणि मग त्याला काय हवंय काय नको हे समजण्यासाठी डॉक्टरने एक चार्ट बनवला, त्या चार्ट मध्ये 4 कॉलम बनवले आणि त्या प्रत्येक कॉलम मध्ये एक गोष्ट लिहिली आणि त्यांनी वाचली, आणि तो डोळे ज्या कॉलम वरती घेऊन जायचा त्याला डॉक्टरना समजायचं की याला आता हे हवंय किंवा ह्याला आता हा त्रास आहे। असे कित्येक दिवस गेले, त्याला काही बोलता येत नव्हतं, काही मागता येत नव्हतं, बॉडी हलवता येत नव्हते, साधा बोटी हलत नव्हतं। अशा अवस्थेत ते विमान बघून तुम्हाला कळालं असेल त्याची अवस्था काय झाली असेल, फक्त डोळ्यांनी इशारा करायचा आणि त्याला हवंय नकोय ते सांगायचा। असं करत 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 एक दिवस त्याचं बोट हललं, एक दिवस त्याचा हात हलला, कारण तो रोज स्वतःला सांगायचा मी माझ्या घरी क्रिसमस साजरा करण्यासाठी माझ्या पायाने चालत जाणार, जे जगासाठी मेडिकल सायन्स साठी काय होतं इम्पॉसिबल। पण या मॉरिस वुडमॅनने स्वतःला रोज सांगायला सुरुवात केली आय विल वॉक, आय विल वॉक, आय विल वॉक, आय विल वॉक, मी चालणार म्हणजे मी फक्त डोळ्याची हालचाल करता करता एक दिवस त्याचा हात आणि बोट हलायला लागलं, हळूहळू दुसरा हात आणि बोट हलायला लागलं, हळूहळू त्यांनी पायाची बोट हलवायला सुरुवात केली, कारण रोज स्वतःला सांगायचा की मी एक दिवशी माझ्या स्वतःच्या पायाने माझ्या घरी जाणार म्हणजे जाणार। आणि मित्रांनो 1 महिना गेला, हळूहळू हात, दुसरा महिना गेला पाय, हळूहळू आता त्याचा व्हेंटिलेटरही काढण्यात आला, तो हळूहळू श्वास घ्यायचा, पुन्हा व्हेंटिलेटर लागायचा, पुन्हा नॅचरल श्वास घ्यायचा, पुन्हा व्हेंटिलेटर लागायचा, असं रोज दिवस रात्र त्याच्या डोक्यात एकच विचार होता मला माझ्या घरी चालत जायचंय माझ्या पायावरती। एवढा एकाच विचाराने तो पछाडलेला होता आणि जे अशक्य होतं, कित्येक वेळा त्याला बोट हलवताना पाय हलवताना प्रचंड त्रास होता, पण तो त्रास जाणवायचाच नाही, कारण डोळ्यासमोर एकच ध्येय होतं मला माझ्या घरी चालत जायचंय, चालत जायचंय, चालत जायचंय। आणि या एकाच थॉटने जो 24/7 पछाडलेला होता, हळूहळू त्याचं व्हेंटिलेटर काढण्यात आलं, तो नॅचरली श्वास घ्यायला लागला, हळूहळू त्याची हाताची बोटं, पायाची बोटं, हात पाय हलवायला लागला, मान त्याची हळूहळू त्याने हलवायला सुरुवात केली, हळूहळू त्याला बोलायला लागलं। सुरुवातीला त्याला बोलता येत नव्हतं, त्याला अटर म्हणजे बोलतात ना स्टँडिंग कसं व्हायचं
त्याला काही शब्द बोलायला यायचे, काही शब्द बोलायला यायचे नाही. त्यांनी सातत्याने ते प्रयास चालू ठेवला, सातत्याने प्रयास चालू ठेवला, सातत्याने प्रयास चालू ठेवला. डोळ्यासमोर एकच ध्येय होतं, माझ्या घरी मला चालत जायचंय. आणि यू वोंट बिलीव्ह, ज्या डॉक्टर मेडिकल सायन्सने सांगितलं होतं की हे शक्य नाही, हाच मॉरिस गुडमॅन 6 महिन्यानंतर स्वतःच्या घरी स्वतःच्या पायाने चालत गेला. हा मॉरिस गुडमॅन, त्याला बोललं जातं मिरेकल मॅन. ही कुठली काल्पनिक गोष्ट नाही, ही सत्य घटना आहे. तुम्ही जाऊन YouTube वरती सर्च करू शकता मिरेकल मॅन नावाने. माय डिअर फ्रेंड्स, हा का जगला आणि का चालत गेला आपल्या पायावरती? फक्त एकच कारण होतं, या मिरेकल मॅनचं जे होतं विनिंग माइंडसेट. की मी जिंकणार म्हणजे आणि हा विनिंग माइंडसेट त्या मरण यातना सहन करणाऱ्या त्या मेडिकल सायन्सने रिजेक्ट केलेल्या माणसाला स्वतःच्या पायावरती चालवायला लावलं. कारण होता फक्त विनिंग माइंडसेट. मला शिकायचं म्हणजे मग आपली अवस्था आयएमसी मध्ये एवढी वाईट आहे का हो, की आपली टीम सोडून गेले, आपली लोक सोडून गेले, आपला प्लॅन सगळा काढून टाकलाय, आपले प्रोडक्ट सगळं नवीन झालंय, एवढी आपल्या आयुष्यात फ्रॅक्चर सारखं आहे का? त्यावेळी मिरेकल माणसाचं आहे का? आज आपल्याकडे 5, 15, 20, 25 लोक आहेत की नाही? आज आपल्याकडे ते पंढरपूर, सोलापूर, कोल्हापूर आहे की नाही हो? आज आपल्या हाताखाली 5-10 लोक तरी आहेत की नाही हो? आज आपल्याला प्रोडक्ट आहेत की नाही हो? आणि पहिल्यापेक्षा प्लॅन आपला, मग त्या फ्रॅक्चर झालेल्या मॉरिस गुडमॅनने जर ठरवलं की मला पायाने चालत जायचं आहे, तर आपण आयएफसी मध्ये हे नाही ठरवू शकत का हो? पुढच्या 6 महिन्यात चला चेअरमन जाणार म्हणजे जाणार, आणि 6 महिन्यात चला प्रेसिडेंट जाणार म्हणजे जाणार, 6 महिन्यात वाईस प्रेसिडेंट जाणार म्हणजे जाणार. जर हे अशक्य आहे, तो शक्य करू शकतो, आपण करू शकतो की नाही? पण त्यासाठी काय लागेल तुमच्या आतमध्ये? लावणी काय लागेल? काय लागेल? आहे का तो आता या क्षणाला? परिस्थिती किती बिकट असू दे, बिकट परिस्थिती नसते, मनस्थिती असते. आपण ठरवतो की मला नाही जिंकायचं, आपण ठरवतो मी हारलोय, पण ज्या दिवशी तुम्ही ठरवाल मी जिंकणार म्हणजे मी बिकट परिस्थिती, बिकट माझी जाऊन देणार. अरे 4 सोडून गेले तरी काही फरक पडत नाही, मी नवीन 40 आणणार म्हणजे आणणार. तयार आहात का? नक्की. जर कोणीतरी 50 लाखाचा चेक घेतोय तर मी पण 50 लाखाचा नाही 5 लाखाचा घेऊ शकतो की नाही? तयार आहात? त्यासाठी आज फक्त काय पाहिजे? मी जिंकणार म्हणजे म्हणून तुम्हाला मी लंच नंतर काही टेक्निक सांगणार आहे, आणि हे पॉसिबल आहे. बघायचं तुम्हाला? नक्की. जर तुम्ही ठरवलं तसंच तुमच्या आयुष्यात घडू शकतं. बघायचं आहे? सगळ्यांनी उभे राहा. तुम्हाला नाही एक 3 मिनिटाचं छोटंसं मेडिटेशन करू आणि आपण लंच ब्रेक पण घेऊ. दोन्ही हात पुढे करा. एकमेकांना स्पर्श नाही होणार, बाजूला स्पर्श नाही होणार याची काळजी घ्या. पुढच्याला टच नाही होणार, बाजूला टच नाही होण्याची काळजी घ्या. राईट? पुढच्याचा आवाज बंद करा. सो डोळे बंद करा. डोळे बंद करा. एक दीर्घ श्वास घ्या. आणि पुन्हा एकदा सोडा. पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्या. पुन्हा एकदा सोडा. तुम्हाला तुमचे दोन्ही हात तुमच्या डोळ्यासमोर दिसत आहेत, उजवा आणि डावा हात. इमॅजिन करा तुम्ही आता तुमच्या उजव्या हातात एक बलून पकडलाय, फुगा पकडलाय, आणि तुमच्या डाव्या हातात पाण्याने भरलेले एक बकेट आहे. भली मोठी बकेट तुम्ही डाव्या हातात पकडलेली आहे. तिचं वजन इतकं जास्त होत चाललंय की हळूहळू तुमच्या हातामध्ये त्याच्या आता वजनाची जाणीव व्हायला लागली. तुमचा उजवा हात ज्या हातात बलून आहे तो इतका हलका हलका वाटतोय तुम्हाला, जसं लहान मुलाच्या हातात तो बलून असतो आणि तो बलून जसा वर जातो तसा तुमचा हातही वरती चाललाय, उजवा हात. येस, बघा तुमचा हात वरती चाललाय. आणि डाव्या हातात जी बकेट आहे त्यात प्रचंड पाणी आहे.
काठोकाठ भरलेली आहे आणि ती आता शक्ती होती म्हणून तुम्ही पकडू शकत होतात. तुम्ही ताकद लावताय, प्रयत्न करतात डाव्या हाताने बकेट पकडायची, पण ती बकेट त्यात अजून पाणी टाकलं जात आहे आणि ते अजून हेवी होत चाललंय. तुमची बकेट अजून जड झाल्यामुळे तुमचा डावा हात हळूहळू खाली चाललाय आणि उजवा हात ज्या हातात बलून आहे तो बलून इतका हलका आहे की तुमचा हात त्याच्याबरोबर वरती चाललाय वरती चाललाय वरती चाललाय. त्याला अडू नका अडू नका. आणि डाव्या हातातली बकेट इतकी जड झाले की ती अजून हात खाली घेऊन चाललेली आहे बकेट. बघा तुमचा उजवा हात वरती चाललाय त्याला अडू नका, वरती जाऊन दे. आणि डाव्या हातात बकेट आहे बघा, ती इतकी जड झाले की डावा हात खाली चाललाय. येस, डावा हात खाली चाललाय कारण ती जड झाली बकेट. आणि त्यात पाणी ओतलं जाते अजून एक ग्लास, अजून एक तांब्या. त्या बकेटचं वजन वाढत चाललंय आणि तो डावा हात खाली 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 चाललाय. आणि उजव्या हातात बलून आहे, तो बलूनचा हात वरती चाललाय. येस, बघा किती हळूहळू तो हात वरती चाललाय उजवा. येस येस येस, ती बकेट इतकी जड झाली की आता ती सहन होत नाहीये म्हणून हात खाली खाली चाललाय. हाताचं मनगट दुखायला लागलंय, डाव्या हाताचं मनगट दुखायला लागलंय, डाव्या हाताचं मनगट दुखायला लागलंय, हळूहळू फोर हँड पण दुखायला लागलाय. ते आता सहन होत नाही म्हणून डावा हात खाली चाललाय आणि उजवा हात वरती चाललाय. येस, कारण तो भरून गॅसनी भरलाय म्हणून तो वरती चाललाय. येस, उजवा हात बघा किती मस्त वरती चाललाय. डावा हात इतका दुखायला लागलाय की सहन होत नाही म्हणून हळूहळू खाली चाललाय. खाली चाललाय. उजवा हात वरती चाललाय, डावा हात खाली चाललाय कारण बकेटमध्ये पाणी टाकलं जातंय. किती ताकद लावली तरी ते अडवता येत नाहीये. डावा हात खालीच चाललाय. आता तो इतका खांद्यापर्यंत दुखायला लागलाय की तो पूर्ण नॉर्मल रेंजला आलाय. आणि उजवा हात इतका हलका झालाय, तो बलून बरोबर वरती चाललाय. येस, हळूवारपणे डोळे उघडा आणि बघा जिथे तुमचे हात आहेत तिथे. हॅलो